नमस्कार. आजचा आपला विषय आपल्यापैकी प्रत्येकाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे आणि तो आपल्या मातृशक्तीशी संबंधित आहे. अवघ्या 23व्या वर्षी ज्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तिन्ही क्रांतिकारकांना ब्रिटिशांनी फाशीची शिक्षा दिली, त्या भगतसिंगांचं जे पैतृक गाव, त्यांचं वडिलांच्या बाजूचं जे गाव खटकडकला बंगा म्हणतात त्याला, तर ते अमृतसरपासून जवळ आहे काही अंतरावर. तर तिथे गेलो तर तिथे एक संग्रहालय आहे आणि त्या संग्रहालयामध्ये आपलं लक्ष वेधून घेतील असे 2 फोटो आहेत. त्यातलं एक चित्र आहे आणि एक फोटो आहे. आणि ते चित्र असं आहे की भारत मातेचं चित्र आहे आणि त्या भारत मातेच्या चरणांवर स्वतःच्या हातातल्या धारदार शस्त्राने आपलंच मस्तक कलम करून जी पगडी आहे ती डोक्याची, ती हाताने धरून डाव्या हाताने ते रक्ताळलेलं मस्तक भारत मातेच्या चरणांवर अर्पण करताना दाखवलेलं आहे. आणि शहीद भगतसिंह असं लिहिलं आहे आणि तिथे लिहिलं आहे, हे राष्ट्रमाता तुम्हारे चरणों में हम अपना सर अर्पण करते हैं. त्याच ठिकाणी त्याच संग्रहालयामध्ये दुसरं एक छायाचित्र आहे की भगतसिंगांच्या मातोश्री ज्या होत्या त्यांना वाकून चरणस्पर्श करून भारताच्या त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधी, ज्यावेळेला त्यांची भेट झाली नंतर काही काळाने, त्यावेळेला इंदिराजी पंतप्रधान होत्या. भगतसिंगांची फाशीची शिक्षा 1931मध्ये, मग 47मध्ये भारत स्वतंत्र झाला, मग जवाहरलालजी पंतप्रधान होते, नंतर इंदिराजी झाल्या. त्या इंदिराजी ज्या वेळेला त्यांना भेटायला गेल्या त्यावेळेला इंदिराजी त्यांना नमस्कार करतायत चरणस्पर्श करून भगतसिंगांच्या मातोश्रींना. आणि त्याच्या खाली लिहिलं आहे, हे वीर माता तुम्हारे चरणों में इस देश का शीश हमेशा झुका रहेगा. इंदिरा गांधी अशा नतमस्तक झाल्या आहेत असा तो फोटो आहे. तर मातृशक्तीचं आपण चिंतन ज्या वेळेला करतो त्यावेळेला त्या मातृशक्तीने जी महान अपत्य जन्माला घातली ना, त्या महान अपत्याची आई होणं हे अग्नितत्वाचं व्रत आहे. तो धगधगता अग्नी आहे. मग ते अपत्य भगतसिंहांसारखं असेल, छत्रपती शिवाजी राजांसारखं असेल, महाराणा प्रतापांसारखं असेल, चक्रवर्ती राजगोपालाचारींसारखं असेल, चंद्रशेखर आझादांसारखं ते अपत्य असेल, छत्रपती संभाजी राजांसारखं ते अपत्य असेल, क्रांतिकारक चाफेकरांसारखी ती अपत्य असतील, वासुदेव बळवंत फडक्यांसारखं एखादं अपत्य असेल, स्वामी विवेकानंदांसारखं, आचार्य शंकरांसारखं, आद्य शंकराचार्यांसारखं एखादं अपत्य असेल, समर्थ रामदास स्वामींसारखं एखादं अपत्य असेल, ज्ञानेश्वर माऊलींसारखं आणि निवृत्तीदादांसारखे अपत्य असतील. जी महान माणसं इतिहासामध्ये आपण पाहतो त्या प्रत्येक महान व्यक्तीचं मातृत्व ज्या स्त्रीने निभावलं ना, त्या स्त्रीला त्या मातृत्वाची महाभयंकर किंमत मोजावी लागलेली आहे. हा इतिहास आहे आपला. ज्या भारतीय संस्कृतीबद्दल आपण भरभरून बोलतो की नाही, तो भारतीय संस्कृतीचा डोलारा आमच्या मातृशक्तीच्या पवित्रतेवर, मातृशक्तीच्या योगदानावर, त्यांच्या असीम त्यागावर उभारलेला आहे. हा मातृशक्तीचा डोलारा, संस्कृतीचा डोलारा आपल्या. आणि त्यामुळे भारतीय प्रार्थना ज्या वेळेला आपण म्हणतो, वंदन ज्या वेळेला करतो ना कृतज्ञतेने, तर आमच्या भारतीय परंपरेमध्ये पहिली वंदना जी आहे ती मातृशक्तीच्या चरणांवर आहे. मातृदेवो भव, मग पितृदेवो भव, त्यानंतर आचार्य देवो भव आणि परमेश्वर त्यानंतर. आईच्या रूपामध्ये आम्ही पहिल्यांदा परमेश्वर पाहतो. करी लाभाविण प्रीती फक्त आई करू शकते, नाही तर संत करू शकतात.
सामान्य मनुष्याची ती कुवत नाही आहे लाभाशिवाय प्रीती करण्याची. तशी अद्भुत मातृशक्ती आहे. आणि या मातृशक्तीने महान आपत्य जन्माला घातली. त्याची महाभयंकर किंमत मोजलेली आहे. ती रामायणामध्ये मोजलेली आहे, महाभारतामध्ये मोजलेली आहे. चाणक्यांच्या काळामध्ये गुरुकुलामध्ये आचार्य चाणक्य नंतर आचार्य झाले. गुरुकुलामध्ये शिकायला जाणारा 8 वर्षाचा विद्यार्थी कौटिल्य, तो ज्यावेळेला वडील त्याला गुरुकुलामध्ये 8व्या वर्षी नेतात त्यावेळेला वडिलांनी त्याचा एक हात घट्ट धरलेला आहे आणि ते लहान बालक रडत आहे. त्याला आईची आठवण येते. आईचा हात त्याने घट्ट धरलेला आहे आणि त्याला जायचं नाही आईला सोडून त्या चाणक्याला. आणि वडील ओढतायत त्याला की शिकलं पाहिजे आहे, गुरुकुलात गेलं पाहिजे आहे, नाही शिकला तर उपयोग काय त्याचा. मग ते मूल रडत आहे. कौटिल्याची आई विष्णुगुप्ताची निर्धाराने त्याचा हात, त्याने घट्ट धरलेला आईचा हात ती निर्धाराने सोडवते त्याचा हात आणि सांगते, विष्णुगुप्ता, एक कणखर मनुष्य म्हणून या जगाने तुला ओळखावं अशी माझी इच्छा आहे. तुझ्या डोळ्यात अश्रू शोभत नाही, तू माझा मुलगा आहेस. हे ज्यावेळेला आई विष्णुगुप्ताला सांगते ना कणखर शब्दामध्ये, त्यानंतर विष्णुगुप्त गेला, त्यानंतर आचार्य चाणक्य झाले, आर्य चाणक्य, आणि शतखंड झालेला भारत त्यावेळेला एका राजसिंहासनाखाली चंद्रगुप्त मौर्याला सम्राट करून आचार्य चाणक्यांनी शतखंड झालेला भारत एका छत्राखाली आणून दाखवला. आईच्या एका आशीर्वचनाचा, आईच्या एका आशीर्वादाचा, आईच्या एका भावनिक निग्रहाचा काय परिणाम होऊ शकतो. आचार्य चाणक्यांना आई जे सांगते की विष्णुगुप्ता, तुझ्या डोळ्यात अश्रू शोभत नाही, ते विष्णुगुप्त चाणक्य, आर्य चाणक्य, ज्यांनी कौटिल्य अर्थशास्त्र नावाचा जगन्मान्य ग्रंथ लिहिला. आजही तो ग्रंथ आम्हाला मार्गदर्शक आहे. चाणक्यांच्या बाबतीत असं म्हणतात की त्यानंतरच्या उभ्या आयुष्यात चाणक्यांच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू आले नाहीत. आईने जे सांगितलं ते जणू काही वज्रलेप झाला त्यांच्या मस्तकावर त्या आईच्या विधानाचा. मनुष्याला अंतर्बाह्य बदलून टाकण्याचं सामर्थ्य आईमध्ये आहे. शिवाजी राजांना ज्या वेळेला रामायण शिकवतात जिजाऊ मांडीवर घेऊन लाडक्या शिवबाला, महाभारत शिकवतात, संभवामी युगे युगे, पण मी मनुष्याच्या रूपामध्ये अवतार घेईन, हे जिजाऊ ज्या वेळेला समजावून सांगतात. सज्जनांच्या रक्षणाकरता आणि दुर्जनांच्या नाशाकरता ईश्वर पुन्हा पुन्हा अवतार घेतो, मनुष्य रूपात अवतार घेतो आणि मनुष्य म्हणून जन्माला येऊन देवत्वापर्यंत जातो. हे ज्या वेळेला जिजाऊ सांगत असतील प्रभू रामचंद्रांचं, भगवान श्रीकृष्णाचं उदाहरण घेऊन, तस्मात युद्धस्व भारत युद्धाय कृतनिश्चय हा, हे भगवद्गीतेतले श्लोक शिकवत असतील, श्रीकृष्णाचं चरित्र समजवून सांगताना त्याचा परिणाम काय. ज्यावेळेला अफजल खान चालून येतो शिवाजी राजांच्या हिंदवी स्वराज्यावर, त्यावेळेच्या प्रचंड बलाढ्य सेना आहे त्याच्याकडे, आणि त्यावेळेला स्वराज्याकडे मनुष्यबळ किती आहे, फार मर्यादित आहे, तुटपुंज आहे. मग ज्यावेळेला त्याची स्वारी येते आणि ज्यावेळेला एक एक मुलूक बेचिराग करत जातो, पंढरपूरचा विठ्ठल फोडला गेला, तुळजापूरच्या आई भवानीचं देवालय फोडलं गेलं, जेजुरीच्या खंडोबावर गंडांतर आलं, अशा एक एक बातम्या येत आहेत, क्लेश होत आहेत शिवाजी राजांना. इतक्या मोठ्या फौजेपुढे आपला निभाव लागणार नाही म्हणून काही दरबारातल्या विवेकी लोकांना ज्यावेळेला शिवाजी राजे विचारतात की आपण काय करावं, आपलं बळ नाही आहे त्याला सामोरं जाण्याचं, त्याच्या एवढ्या मोठ्या सेनेला, तुमचं मत काय आहे. त्यावेळेला ते सांगतात, खानाशी सलाह करावा, म्हणजे त्याच्याशी आपण तह करावा जर आपण लढू शकणार नाही त्याच्याशी तर. शिवाजी राजे असं म्हणतात, खानाशी तो युद्धच करावे, खानाशी तो युद्धच करावे, आम्ही मारिलो गेलो तर स्वर्ग आहे, विजय मिळालियास उत्तम. हे शिवाजी राजे जे बोलतात ना, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मात युद्धस्व भारत युद्धाय कृतनिश्चया, हे जिजाऊंनी शिकवलेला, सांगितलेला, हा संस्कार केलेला शिवबा जिजाऊंचा राजा झाल्यानंतर हे बोलतोय. ते शब्द वज्रलेपासारखे त्यांच्या मनात आहेत, त्यांच्या मेंदूवर कोरल्यासारखे आहेत.
हा कणखरपणा त्यांच्यामध्ये दिसतो, हा आलेला आहे आईकडनं, आईने तो संस्कारित केलेला आहे. महाभारतामध्ये एक कथा आहे, मातृशक्ती काय असू शकते, तिची क्षमता काय, ताकद काय आहे, याचं वर्णन आहे ते सगळं. पांडवांचं राज्य, ते पांडवांचा वनवास, अज्ञातवास, ते सगळं झालं. त्यानंतर तरी राज्य त्यांना परत द्या म्हणून कृष्ण शिष्टाई करायला गेला कौरवांच्या दरबारामध्ये. आणि शिष्टाई करायला गेल्यानंतर अर्ध राज्य द्या, दुर्योधन म्हणतो नाही देणार, म्हणजे 5 गावांचं तरी राज्य द्या. दुर्योधन म्हणतो नाही देणार. आणि त्यापुढे दुर्योधन म्हणतो सुईच्या अग्रावर बसेल एवढी सुद्धा भूमी मी देणार नाही. किती उन्मत्त आहे पहा तो. हे ज्या वेळेला तो म्हणतो त्यावेळेला श्रीकृष्ण कौरवांच्या दरबारामध्ये उभा राहून म्हणतो, भीष्माचार्य आहेत, पितामह भीष्म आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, दुर्योधन आहे, धृतराष्ट्र आहे पुत्रप्रेमाने आंधळा झालेला, दुःशासन आहे, कर्ण आहे, शकुनी आहे, हे सगळे लोक आहेत दरबारामध्ये. श्रीकृष्ण उभा राहून दुर्योधनाला म्हणतो, दुर्योधना हे तू बोलत नाहीयेस, तुझ्या मुखाने तुझा काळ हे बोलतोय, असं श्रीकृष्ण त्याला सांगतो. आणि नंतर शिष्टाई असफल होते, युद्ध होणार हे ठरतं, कुरुक्षेत्रावर युद्ध होणार कौरव आणि पांडवांचं. हे ठरल्यानंतर विदुराच्या पर्णकुटीमध्ये मुक्काम आहे श्रीकृष्णाचा, राजप्रसादात नाही मुक्काम केलेला त्याने, त्या विदुराच्या पर्णकुटीमध्ये मुक्काम केला. आणि विदुराच्या पर्णकुटीमध्ये कुंती तिथे आहे आणि कुंतीचा आणि त्याचा संवाद आहे हा श्रीकृष्णाचा. पूर्णावतार असलेल्या, ईश्वर असलेल्या श्रीकृष्णाला कडक शब्दामध्ये मातृशक्ती कशी आहे त्याचे वर्णन करणारा हा प्रसंग आहे. कुंती श्रीकृष्णाला असं सांगते की मी तुला कृष्ण आता एक गोष्ट सांगते, ती गोष्ट अशीच्या अशी, तू युधिष्ठिराला, भीम आणि अर्जुनाला, नकुल आणि सहदेवाला, माझ्या 5ही पुत्रांना तू सांगायची आहेस परत गेलास की. आणि ती गोष्ट विदुला नावाच्या एका क्षत्राणीची गोष्ट आहे. एक क्षत्रिय स्त्री आहे क्षत्राणी, विदुला नावाची. आणि तिची कथा सांगते ती कुंती त्याला, श्रीकृष्णाला. ती कथा अशी आहे की त्या विदुलेचा मुलगा जो आहे त्याचं औक्षण करून, त्याला रणांगणावर जाण्याकरता ती औक्षण करून गंध लावून त्याला ओवाळते आणि सांगते की विजयी भव जा रणांगणावर. तो रणांगणावर जातो आणि इतका भयंकर आक्रमणाचा जोर असतो की तो घाबरून जातो, भेदरून जातो आणि रणांगणावरनं पळ काढून तो परत येतो घरी. आणि अर्ध्या रात्री अंधारामध्ये आपल्या घराचा दरवाजा वाजवतो. आणि दरवाजा वाजवल्यानंतर विदुला तो दरवाजा उघडते आणि पाहते भयभीत झालेला चेहरा तिच्या मुलाचा. ती म्हणते काय रे, रणांगणावरनं परत का आलास तू? तुझ्या छातीवर एकही वार दिसत नाहीये. आणि मग ती पाहते त्याच्या पाठीवर वार असतात. त्याला म्हणते तू पळून आलास काय, पलायन केलंस का? पलायन करणं रणांगणावरनं हा क्षत्रियांचा धर्म नाहीये, हे क्षात्र धर्म नाहीये हा. आणि ती त्याला म्हणते रणांगणावर तू मारला गेलास तरी चालेल, पण तुझ्या छातीवर घाव दिसले पाहिजे, तुझ्या पाठीवर घाव दिसता कामा नये. तू क्षत्रिय आहेस हे जन्मात कधी विसरू नको. आणि मी क्षत्राणी आहे आणि माझा पुत्र आहे, माझी कूस वांज राहिली असती तर चालली असती, पण तुझ्यासारखा पळपुटा मुलगा माझ्या कपाळावर नियतीने लिहिलं आहे, मला ऐकायचं नाही. तू असाच रणांगणावर जा, घरात घेणार नाही तुला, विजय मिळव आणि मगच ये. मारला गेलास तरी सुद्धा मला चालेल. मला तुझ्याबद्दल अत्यंतिक आत्मीयता आणि आत्मगौरवाची जाणीव एक वीर माता म्हणून माझ्या मनामध्ये राहील, असं ती कणखर शब्दात सांगते. आणि त्याचा परिणाम तिच्या मुलावर होतो. गर्भगळीत झालेला तो मुलगा रणांगणावर परत जातो, परत सेनेची जमवाजमव करतो, तो विजयी होतो. आणि शरीरावर असंख्य वार झाल्यानंतर रक्ताने न्हाऊन निघालेला पण चेहऱ्यावर अत्यंतिक समाधान असलेला त्या विदुलेचा लाडका मुलगा, त्या विदुलेचा दरवाजा ठोठावण्याच्या अगोदर विदुला दार उघडते आणि आपल्या पुत्राला औक्षण करते, कपाळावर त्याच्या गंधाचा टिळा लावते आणि त्याला म्हणते अशा वीर पुरुषासारखा एका क्षत्राणीचा क्षत्रिय मुलगा आलेला पाहून माझा उर अभिमानाने भरून आलेला आहे. ही गोष्ट सांगते कुंती श्रीकृष्णाला. आणि त्याला असं सांगते
की त्या विदुलेसारखा तुमच्या पौरुषाने पराक्रमाने गेलेले राज्य परत जिंकून बाहुबलाने पराक्रमाने तुम्ही विजयी झालात आणि राज्य संपादन केलं, हे मला ज्यावेळेला समजेल त्यावेळेला त्या विदुलेला जो आनंद झाला तो आनंद मला होईल. आणि आपण क्षत्रिय आहोत आणि आपण परमपुरुषार्थाने आपलं सगळं गेलेलं जे आहे राज्य ते परत मिळवलं पाहिजे आहे असं ती सांगते. आणि श्रीकृष्णाला सांगते की याच शब्दामध्ये सांगायचं आहे युधिष्ठिराला. युधिष्ठिराला श्रीकृष्ण हे सगळं समजावून सांगतो. हे ऐकतानाच भीमाचे बाहुस्फुरण पावायला लागतात. अर्जुनाचा हात त्याच्या धनुष्याकडे जातो, गांडीव धनुष्याकडे. नकुल आणि सहदेव युद्धाला सज्ज होतात आणि नंतर महाभयंकर रणकंदन जे होतं कुरुक्षेत्रावरचं, अमोघ शस्त्रवर्षाव करतो अर्जुन आणि ते रणांगणावरचे युद्ध नंतर जिंकतात. भगवान श्रीकृष्ण त्याचा सारथी आहे आणि ते युद्ध निर्णायक रीतीने जिंकलं आणि कौरव मारले गेले. एकही पांडव मारला गेला नाही आणि एकही कौरव जिवंत राहिला नाही. धर्माचं रक्षण आणि अधर्माचा नाश, याचा अर्थ श्रीकृष्ण जे भगवद्गीतेत म्हणतो त्याचा अर्थ काय आहे हे कुरुक्षेत्रावरच्या रणसंग्रामाचा अंतिम निर्णय जो आहे तो निर्णय सांगतो. धर्माचं रक्षण आणि अधर्माचा नाश. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची संस्थापना जरी रणांगणात होत असेल तरी त्या धर्माची जाण असणारी आई ती संस्काराच्या रूपाने आपल्या पुत्राच्या मनामध्ये त्या धर्माची जाण संक्रमित करते. त्यावेळेला रणांगणावर असे निर्णय लागतात. त्यावेळेला भगतसिंग लढतात, त्यावेळेला पांडव लढतात, त्यावेळेला शिवाजीराजे लढतात. हा खोलवर होणारा परिणाम आहे आणि हा इतिहासात सर्वत्र दिसतो. किती किंमत मोजली असेल या प्रत्येकाच्या आईने. चक्रवर्ती सम्राट असलेल्या आपल्या मुलाने द्यूतामध्ये सगळं गमावलं आणि मग मुलं वनवासात, त्यांच्याबरोबर आई आणि पत्नी हे सगळे वनवासामध्ये. काय दुर्दैवी अवस्था अनुभवली असेल त्या स्त्रियांनी, कुंतीने, पांचालीने. आपण कल्पना तर करा, धरकापुडेल आपला. दारुण दुःख अनुभवलंय तिने. हे पराक्रमी पुत्र सगळे आहेत तिचे. आई ही मूर्तिवंत धर्म कसा आहे. जो अधम दुर्योधन युद्धामध्ये मारला गेला, तो युद्ध होण्याच्या अगोदर उन्मत्त असलेला दुर्योधन जे राजदरबारात बोलतो श्रीकृष्णाला, ते आपण ऐकलं मगाशी. तो दुर्योधन ज्या वेळेला आईचा आशीर्वाद घ्यायला जातो रणांगणावर जाण्याच्या अगोदर, त्याची अपेक्षा आहे की गांधारी, जिने डोळे बांधून घेतलेले स्वतःचे, आपल्या पतीला दिसत नाही या कारणाकरता, त्या गांधारीला ज्या वेळेला नमस्कार करतो दुर्योधन आणि म्हणतो की आई आशीर्वाद दे. दुर्योधन अधम आहे आपला पुत्र असला तरी हे माहिती आहे गांधारीला. तिने डोळे बांधलेले असले तरी सुद्धा तिचे कान उघडे आहेत. दुर्योधनाचे काय काय क्रियाकलाप आहेत अधमपणाचे हे तिच्या कानावर येत असतात. आपल्या मुलाची पात्रता काय आहे हे तिला माहिती आहे. पात्रता म्हणण्यापेक्षा लायकी हे तिला माहिती आहे. दुर्योधन ज्या वेळेला तिला नमस्कार करतो गांधारीला आणि म्हणतो आई मला आशीर्वाद दे, त्यावेळेला गांधारी म्हणते यतो धर्मस्ततो जयाहा. जिकडे धर्म असेल तिकडे जय येईल. हे तू ठरव की तुझ्याकडे धर्म आहे का अधर्म आहे. भारतीय स्त्री मातृत्व शास्त्रांची मर्यादा कसं पाळतं त्याचं हे उदाहरण आहे. कुंतीने हालापेष्टा भोगल्या, गांधारीनेही भोगल्या. आपलं पिंडदान करण्याकरता 100 कौरवांपैकी एकही कौरव जिवंत राहिला नाही. हे याचं काय दुःख झालं असेल आईला, आपण कल्पना तर करा.
ती येतो धर्मस्ततो जया हा असा जरी आशीर्वाद त्याला देत असेल आणि दुर्योधन आणि हे सगळे 100च्या 100 कौरव मारले गेले असतील तरी ते मातृहृदय इतकं पिळवटून निघालं तिच्या या पुत्रांच्या मृत्यूमुळे की तिने श्रीकृष्णाला शाप दिला आणि श्रीकृष्णाला ती म्हणते की माधवा हे युद्ध तू थांबवू शकत होता, तू माझी 100 अपत्य मारलीस, तू थांबवायला पाहिजे होतं हे युद्ध, तुला शक्य होतं पण तू युद्ध थांबवलं नाहीस, तुझी माझी 100च्या 100 अपत्य मारली गेली. जशी माझी 100 अपत्य मारली गेली आणि डोळ्या देखत माझ्या कानावर त्या बातम्या आल्या आणि मला हे ऐकावं लागलं की मी पुत्रविहीन झाले, मी आणि महाराजा धृतराष्ट्र, एकही पुत्र आमचा शिल्लक राहिला नाही मागे, आम्हाला पिंडदान करायला, आमच्या नावाने तर्पण करायला, आमचं श्राद्ध करायला, आमचं उत्तर कार्य करायला मृत्यूनंतर. तुझा यादववंश सुद्धा तसाच नष्ट होईल असा ती शाप देते श्रीकृष्णाला. आणि मातृहृदयाने दिलेला शाप कसा असतो, श्रीकृष्णाच्या डोळ्या देखत यादव एकमेकाशी लढून यादवी माजून मारले गेले सगळे. मातृशक्तीच्या एका वचनाची काय किंमत आहे, एका वचनाचा काय परिणाम आहे, हा भारतीय इतिहासात नोंदवलेला आहे, रामायणात आहे, महाभारतात आहे. ज्या मातृशक्तीच्या पोटी संत जन्माला आले, आचार्य शंकर ज्या आईच्या पोटी जन्माला आले, आर्यांबा आणि शिवगुरु, बरीच वर्ष या पतिपत्नीला अपत्य नव्हतं आणि उतरत्या वयामध्ये आपल्याला अपत्य जर नसेल तर शास्त्रविहित कर्म जी आहेत आपल्या नावाने ती कोण करणार पुन्हा. यामुळे त्या दोघांनी कठोर व्रत आचरलं, आर्यांबा आणि शिवगुरु या दोघांनी कठोर व्रत केलं आणि ते व्रत जे आहे ते इतकं कठोर केलं की त्यांची कुलदेवता जी होती चंद्रमौलीश्वर महादेव, त्या चंद्रमौलीश्वर स्वप्नामध्ये आले त्या दोघांच्या आणि चंद्रमौलीश्वराने विचारलं तुम्हाला काय हवं आहे, ते म्हणाले आम्हाला पुत्र हवा आहे, अपत्य हवं आहे, पुत्र हवा आहे. देवता सुद्धा मातृहृदयाची परीक्षा कशी घेतात पहा. त्या चंद्रमौलीश्वराने आर्यांबाला विचारलं की तुला जो पुत्र हवा तो सामान्य बुद्धीचा आणि दीर्घायुषी पुत्र हवा का ब्रह्मज्ञ आणि अल्पायुषी पुत्र हवा. सगळंच देत नाही ईश्वर, म्हणजे सामान्य बुद्धीचा आणि दीर्घायुषी पुत्र हवा की ब्रह्मज्ञ आणि अल्पायुषी पुत्र हवा. आर्यांबाने एका क्षणात सांगितलं ब्रह्मज्ञ हवा माझा पुत्र, पण अल्पायुषी असला तर चालेल. सामान्य पुत्र नको होता, तिला ब्रह्मज्ञ पुत्र पाहिजे होता, महाज्ञानी पुत्र पाहिजे होता. ते शिवगुरूंना स्वप्नामध्ये विचारलं, त्यांनी तेच सांगितलं आणि मग शंकर या उभयतांच्या पोटी जन्माला आला. हे मूल जन्मानंतर 8व्या वर्षी पूर्वी गुरुकुलात पाठवायचे. त्यांच्या वडिलांनी सांगितलं आर्यांबांना की 5व्याच वर्षी आपल्या शंकरला आपण गुरुकुलात पाठवू, कारण ते वैदिक होते आणि जे मंत्र त्याच्या कानावर पडायचे ते त्याला मुखोद्गत व्हायचे. इतकी विलक्षण प्रज्ञा शंकर या त्यांच्या अपत्याकडे होती. वडील लवकर गेले, पण वडिलांच्या मृत्यूपश्चात सुद्धा आईने ठरल्याप्रमाणे 5व्या वर्षी या मुलाला गुरुकुलात पाठवलं आणि 8व्या वर्षी गुरुकुलात जाणारी मुलं 16 वर्षांनी म्हणजे 24व्या वर्षापर्यंत जे गुरुकुलात ज्ञान ग्रहण करायचे ते ज्ञान ग्रहण करायला शंकर नावाच्या तेजस्वी बालकाला 3च वर्ष पुरली. 8व्या वर्षी त्याने अध्ययन पूर्ण केलं गुरुकुलातलं आणि त्याच्या गुरूंनी त्याला सांगितलं की म्हणे आता आचार्य म्हणून तू गुरुकुल चालव, ही तुझी क्षमता आहे. 9 वर्षाचा आचार्य झाला आणि तो परत आला घरी. कालडी नावाचं शंकराचार्यांचं जे जन्मगाव आहे तिथे त्यांचं ते घर आहे, शोधून काढलं आहे त्या लोकांनी. तिथे हा मुलगा आला. आईला फार आनंद झाला. 3 वर्षात मुलगा शिकून परत आला आणि 9व्या वर्षी तो आचार्य म्हणून पदवी ग्रहण केली त्याने. 9 वर्षाचे कोवळे आचार्य आणि त्यांचे शिष्य वयाची 50-60 ओलांडलेले, डोक्यावर पांढरे केस असले वयस्कर लोक त्या मुलाचे शिष्य. आणि तो मुलगा शिकवतोय त्यांना, वेद शिकवतोय, उपनिषद शिकवतोय, तत्वज्ञान शिकवतोय, योगशास्त्र शिकवतोय. त्या कालडी गाव ज्या राज्यामध्ये येत होतं त्या राज्याचा प्रमुख स्वामी राजशेखर नावाचा, तो राजशेखर बघायला आला की हे गुरुकुल 9 वर्षाचा कुठला मुलगा चालवतो.
त्याची तेजस्विता त्या राजशेखर राजाच्या लक्षात आली आणि खूप कौतुक वाटलं, आश्चर्य वाटलं त्याला. हे 9 वर्षाचं बालक असलेले हे आचार्य आईला अचानक म्हणतात की आई मला संन्यास ग्रहण करायचा आहे. तिच्यावर आभाळ कोसळतं आर्यांबावर. पती गेलेला आहे अगोदर आणि हा एकुलता एक मुलगा आणि हा म्हणतो मी संन्यास घेणार आहे, मला अनुमती दे. ती म्हणते अरे संन्यास घेणार शंकरा, मी अनुमती कशी देणार तुला, माझं काय होणार तू संन्यास घेतला तर, एकुलता एक पुत्र तू, तुझे वडील गेले, मी एकटी राहणार मागे, तू संन्यास घेतलात सर. तो रोज बुणबुण लावतो आईच्या मागे की मला संन्यास घ्यायची अनुमती दे, मला संन्यास घ्यायची अनुमती दे. ती अनुमती देत नाही. मग तिथे पूर्णा नदी आहे, त्या पूर्णा नदीमध्ये ती पाणी आणायला ज्या वेळेला आर्यांबा गेलेली असते त्यावेळेला आर्यांबाबरोबर हा 9 वर्षाचा शंकर आपल्या आईबरोबर पाणी भरण्याकरता तिथे त्या नदीवर जातो. आणि एक प्रसंग त्यांच्या लहानपणचा असा आहे की एका मगरीने त्याचा पाय धरलेला आहे आणि ते मगर ओढायला लागतो असं त्याला पाण्यामध्ये. मगरीने पाय धरल्यावर 9 वर्षाचं बालक कोवळ्या वयातलं काय त्याचं होणार. ती रडायला लागते, वाचवा माझ्या मुलाला म्हणते. सगळे लोक आजूबाजूने पाहतात, ते भयचकित झाले. तर मोठ्याच्या मोठा मगर ओढत असतो. याची यत्किंचित भीती ते शंकरच्या चेहऱ्यावर नसते. तो म्हणतो आई आता मी चाललो तुझ्या डोळ्या देखत, मला संन्यास घेण्याची अनुमती दे, आता तरी दे, मी संकल्प संन्यास घेईन. आपलं मूल चाललंय हे कळल्यानंतर ती आई जवळपास भोळून बेशुद्ध होण्याच्या अवस्थेत असते. त्यापूर्वी ती म्हणते की शंकरा मी अनुमती दिली. दुसऱ्या क्षणी शंकर त्या मगरीच्या मुखातनं त्याचा पाय सोडवतो आणि तो येतो, म्हणतो आई तू अनुमती दिलीस मला. अनेक प्रवाद आहेत त्या बाबतीमध्ये. काही लोकांनी तो मगर पकडला जाळ्यात, मग त्याच्यापासून शंकरला सोडवलं वगैरे, पण शंकर सुटला त्यातनं. आणि आईने आशीर्वाद दिला आणि बेशुद्ध पडली भोवळ येऊन आई की आपला शंकर काही आता जगत नाही. त्या शंकरने तोंडावर पाणी मारून आईला थोडं पाणी पाजून तिला शुद्धीवर भानावर आणलं आणि शंकरचा हात धरून डोक्यावरती पाण्याचा घडा शंकरने घेतलेला घराच्या उंबऱ्यापर्यंत आणतो आणि ओट्यावर तो घडा ठेवतो शंकर. आई म्हणते शंकरा आत ये, इथपर्यंत मला हात धरून आणलंस ना तर आता आत नाही. शंकर म्हणतो आई मी संन्यास ग्रहण केलेला आहे, मी आता घरात पाऊल नाही टाकू शकत. काय भयंकर आहे. आई मी घरात नाही येऊ शकत. मग घराच्या समोर एक झाड आहे, वृक्ष आहे, त्या वृक्षाखाली शंकर बसतो आणि त्याचे सगळे ते शिष्य ते शिकायला त्या गुरुकुलाचे त्या झाडाच्या सावलीमध्ये येतात आणि आई त्या शंकरकडे पाहते. आपला पुत्र आपल्या घरामध्ये येत नाही आहे आणि त्या झाडाखाली बसलेला आहे आणि तो शिकवतोय त्याच्या सगळ्या शिष्यांना. काही महिने असं चाललं आणि आपला पुत्र तिथे सुरक्षित आहे की नाही, तिच्या माऊलीचा त्या डोळ्याला डोळा लागत नाही. रात्री घरामध्ये एक दगडी असा छोटासा चौकोनी दगडी खांब आहे असा आपल्या कमरे एवढ्या उंचीचा तिथे. आणि त्या दगडी खांबाला एक अशी कोनाडा, आपण पणत्या लावतो ना दिवाळीमध्ये त्या छोट्याशा कोनाड्यामध्ये, तसा तो कोनाडा त्याला कोरलेला आहे असा त्या दगडी छोट्याशा खांबावर. आणि तो दगडी खांब जो आहे तो आपल्या घरासमोरच्या अंगणामध्ये ती बसवते आणि ती पणती जी लावलेली असते ती वाऱ्याने विझणार नाही, पण तो शंकर त्या झाडाखाली बसलेला आपल्याला दिसेल अशी व्यवस्था तिने केलेली आहे. आद्य शंकराचार्यांचं घर शोधण्याकरता कालडी या गावामध्ये तपश्चर्या करल्यानंतर शंकराचार्यांना, नंतरच्या शंकराचार्यांना असा दृष्टांत झाला की पूर्णा नदीच्या काठावर शंकराचार्यांचं घर होतं आणि ते घर जिथे होतं तिथे असा दगडी स्तंभ होता. तो दगडी स्तंभ सापडला, त्यावरनं शंकराचार्यांचं हे घर आहे असं म्हणून त्यांनी ओळखलं. त्या शंकराचार्यांची आई नदीवरनं पाणी आणताना एकदा कडक उन्हामध्ये बेशुद्ध पडली आणि तो घडा डोक्यावरचा पडला खाली, तो फुटला, आई बेशुद्ध पडली. बराच वेळ आई पाणी घेऊन काय येत नाही पूर्णा नदीचं हे पाहिल्यानंतर तो शंकर पाणी आणण्याची आईची जी वाट होती त्या वाटेवरनं चालत 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 गेला. त्याने पाहिलं आई बेशुद्ध पडली आहे, डोक्यावरचा पाण्याचा घडा तो फुटला आहे, त्याचे तुकडे झालेले आहेत. आईच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणलं. त्याने हात धरून आईला घरी आणलं आणि त्या शंकराने उग्र तपश्चर्या त्यांच्या ग्रामदेवतेपुढे सुरू केली आणि त्याने सांगितलं की माझ्या आईला इतका त्रास होतो
तुला कल्पना नाही का, माझ्या घराजवळून पूर्णा नदी वाहिली पाहिजे माझ्या आईचा हा त्रास कमी होण्यासाठी. आणि आई विचारते की अरे शंकरा, कसलं उग्र तप मांडलंयस तू हे? शंकर म्हणतो, हो मी उग्र तप मांडलेलं आहे, आणि हे तप याकरता मांडलंय की तू मूर्छा येऊन पडलीस, तिथे बेशुद्ध होऊन तू पडलीस, पण आपल्या कुलदेवतेला कळत नाहीये, ती इतक्या दुरून पूर्णा नदी वाहते, ती माझ्या घराच्या शेजारून वाहिली पाहिजे आहे. ती म्हणते, अरे का वेडाच का तू शंकर, आईवर प्रेम करावं पण इतकं वेडं प्रेम काय उपयोगाचं? नदी कधी प्रवाह बदलेल का? शंकर ते उग्र तप करतो, आणि त्या उग्र तपाचा परिणाम त्यानंतरच्या पावसाळ्यामध्ये पूर्णा नदी दुथडी भरून वाहायला लागते, आणि पूर्णा नदी दुभंगते, त्याचा एक प्रवाह शंकरच्या घराला लागून जातो. आई शंकरला विचारते, शंकर तुझं ऐकलं की रे कुलदेवतेने? तू किती प्रेम करतोस माझ्यावर? शंकर म्हणतो, आई माझं तुझ्यावर प्रेम आहे हे खरं आहे, पण फक्त तुझ्यासाठी पूर्णा नदी इथनं प्रवाहित व्हावी म्हणून मी खडतर तप नाही केलं. मी तुझ्याकडनं संन्यासाची अनुमती घेतली, मी संन्यास घेतला, आणि मी आता गुरूंच्या शोधाकरता जाणार आहे, तर तू एकटीच इथे राहणार, तर तुला पाणी भरायचे कष्ट पडू नये या कारणाकरता पूर्णा नदी आपल्या घराशेजारून वाहावी असा माझा उद्देश होता, आणि ते मान्य केलं कुलदेवतेने. त्या क्षणी तिच्या डोळ्यापुढे अंधारी आली की आपला मुलगा काय बोलतोय, हा सोडून जाणार आहे आपल्याला, नुसता संन्यास नाही घेतलाय आणि आता हा सोडून जाणार आहे आपल्याला. 9 वर्षाचा शंकर नावाचा मुलगा, शंकराचार्य नावाने जो प्रसिद्ध झाला भारतवर्षामध्ये, तो आपल्या गुरूंचा शोध घेण्याकरता आईचा निरोप घेऊन, आईची अनुमती घेऊन, त्या काळामध्ये केरळमधल्या कालडीपासून 1600-1700 किलोमीटरचा पायी प्रवास करून उज्जैनला गोविंदयती नावाच्या आपल्या गुरूंचा शोध घेत तिथपर्यंत पोहोचतो. एका आईने एका महापराक्रमी, अत्यंत बुद्धिमान, ब्रह्मर्षी असलेल्या, ब्रह्मज्ञ असलेल्या आद्य शंकराचार्यांना जन्म दिल्याची किती महाभयंकर किंमत मोजली. आणि त्या आईने शंकरकडनं शब्द घेतलेला आहे, म्हणे तू शंकर, अरे तू निघून गेलास आणि काही कारणाने माझा प्राण जर गेला तर काय होणार? साक्षात भगवान महादेवांचा अंशावतार असलेला हा शंकर नावाचा मुलगा आपल्या आईला अभिवचन देतो. तो म्हणतो, आई तुझ्या अंतिम क्षणी तू माझं स्मरण कर, मी येईन इथे. आणि आईने अंतिम क्षणी स्मरण केल्यावर आचार्य शंकर कालडी गावामध्ये आईसमोर तिथे हजर झाले. आणि आईने प्राण सोडण्यापूर्वी आईने त्याला असं सांगितलं की शंकरा, तू माझ्यापेक्षा जास्त ज्याच्यावर प्रेम केलंस ना, त्याचं दर्शन मला घडव. आचार्य शंकरांनी आईच्या मस्तकावर हात ठेवला आणि आपल्या कुलदेवतेचं प्रत्यक्ष दर्शन आपल्या आईला घडवलं, असं चरित्रात नोंद आहे त्याची. आपल्या आईकरता साक्षात ईश्वराला त्याच्या आईपुढे दर्शन देण्याकरता उपस्थित करायला लावणं, या दर्जाचा अधिकार असलेले शंकराचार्य, त्यांच्या आईने त्यांच्या अनुपस्थितीची किती किंमत मोजली असेल आपण कल्पना नाही करू शकत. ती वृद्धा कशा पद्धतीने किती वर्ष जगली असेल आपल्या पुत्राशिवाय. समर्थ रामदास स्वामी, त्यांची आई 8व्या वर्षी सावधान म्हणतात. तो म्हणाला, आई मला संन्यास घ्यायचा आहे शंकराचार्यांसारखाच. संन्यास कसला घेतोस? 12व्या वर्षी लग्न, पूर्वी लवकर लग्न व्हायची. म्हणे आई तुझी इच्छा काय? अरे म्हणे संन्यासाच्या कसल्या गोष्टी करतोस तू? म्हणे आई तुझी इच्छा थोडक्यात सांग मला. आई म्हणते तुझ्या डोक्यावर अक्षता पडलेल्या मला बघायच्या आहेत. तो म्हणतो एवढीच तुझी अट आहे ना, माझ्या डोक्यावर अक्षता पडलेल्या बघायच्या आहेत. ठीक आहे म्हणाल्या. आईला बरं वाटतं, ती गाफील राहते. आणि लग्न समारंभामध्ये अक्षता शंकरच्या डोक्यावर टाकल्या. सावधान म्हटलं. पहिली अक्षता पडल्यानंतर शंकर तिथनं पलायन करून निघून जातो, पळून जातो. त्याला कोणी गाठवू शकत नाही. 12 वर्ष त्यानंतर तो तपश्चर्या करतो. त्यापुढची 12 वर्ष तीर्थाटन करतो. 24 वर्ष पूर्ण झाल्यावर 36व्या वर्षी हा नारायण, आईचा लाडका,
रामदास होऊन परत येतो. समर्थ रामदास झालेले असतात ते, तपश्चर्या गायत्री पुरस्चरण करून. आणि ते परत आल्यानंतर ओम भवती भिक्षां देही असं ज्यावेळेला म्हणतात ते, जय जय रघुवीर समर्थ. 24 वर्षांनंतर आई हा आवाज ऐकते आणि त्या आईची दृष्टी रडून 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 डोळ्यांच्या खाचा होतात, दृष्टीच जाते आईची समर्थांच्या. आणि ज्या वेळेला हा आवाज ती ऐकते त्यावेळेला ती समर्थांचा जो मोठा भाऊ आहे रामदासांचा, रामदास स्वामींचा, श्रेष्ठ म्हणतात त्यांना, ती म्हणते अरे माझा नारायण आला आहे. तो म्हणतो अगं आई तुला अशा वरच्यावर भास होतात, नारायण कुठला येतो आता, 24 वर्ष झाली तो नारायण जाऊन आपल्या घरातनं. ती म्हणते नारायणचाच हा आवाज आहे, 24 वर्षांनंतर हा नारायणचा आवाज आहे असं ती म्हणते. श्रेष्ठ बाहेर जातात, नारायणच असतो. समर्थ रामदास स्वामींना श्रेष्ठ विचारतात की तू नारायणच आहेस हे आईने कसं ओळखलं, मला नाही ओळखता आलं. समर्थ रामदास स्वामी आपल्याच मोठ्या भावाला सांगतात की तू कानाने ऐकलंस दादा, आईने हृदयाने ऐकलं. आईने हृदयाने ऐकलं त्यामुळे तिने ओळखलं की हा माझाच नारायण आहे. आणि आपला हा सुपुत्र संपूर्ण भारतभर फिरला, प्रचंड वाङ्मयाची रचना याने केली. राष्ट्र, धर्म, धर्माचं रक्षण, क्षत्रियांची कर्तव्य, आपला आश्रम धर्म काय, आपली कर्तव्य काय, प्रपंच काय, परमार्थ काय, व्यवहार काय, अध्यात्मविद्या काय, जन्ममृत्यूचं रहस्य काय, या विषयावर दासबोध नावाचा एक प्रमाण ग्रंथ समर्थांनी जो शिवथरगळीमध्ये लिहिला. इतकं महान कार्य करणारे समर्थ रामदास स्वामी. त्या काळात भारतभर त्यांनी संचार केला सर्वत्र. गुरु गोविंद सिंगांची आणि त्यांची भेट झाली होती. गुरु गोविंद सिंगांची आणि त्यांची क्षात्र धर्माशिवाय आपल्याला स्वराज्य मिळवता येणार नाही या पद्धतीची चर्चा आणि त्या पद्धतीच्या अनेक गोष्टी शिखांच्या वाङ्मयामध्ये, पंजाबमध्ये सुद्धा गुरुमुखीमध्ये लिहिलेल्या त्यांचे भेटीचे दृष्टांत जे आहेत ते सापडतात आपल्याला. इतका महान मनुष्य. आणि समर्थ रामदास स्वामींच्या आईचं सुद्धा तिने देहावसान होण्यापूर्वी समर्थांना सांगितलं की अरे ज्या रामासाठी तू मला सोडून गेला तो राम कसा दिसतो हे मला कसं कळणार, आणि आता तर माझी दृष्टी पण नाही आहे. त्यावेळेला समर्थ रामदास स्वामी आपल्या आईला सांगतात की आई माझ्या रामाला पाहण्याकरता दृष्टीची गरज नाही, दिव्य दृष्टीने राम दिसतो. आणि मग दिव्य दृष्टीने प्रभू रामचंद्रांचं प्रत्यक्ष दर्शन ज्या वेळेला आईला होतं त्यावेळेला त्या मातृहृदयाला अत्यंत धन्यता वाटते की आपल्या मुलाने काहीतरी मौलिक मिळवलं आपल्या घराचा त्याग करून. त्या काळामध्ये राणूबाईंनी किती किंमत मोजली असेल आणि त्यांचे डोळे रडून 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 पुत्राच्या वियोगाने डोळ्यांच्या खाचा झाल्या. एका सत्पुरुषाला जन्म दिल्याची किती मोठी किंमत त्यांच्या आईने मोजलेली आहे पुन्हा 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 आपल्याला दिसतं. स्वामी विवेकानंद म्हणजे बालपणीचे नरेंद्र. त्यांचे वडील कायदेतज्ञ त्या काळामध्ये, खूप मोठा लौकिक त्यांचा, बुद्धिमान मनुष्य अत्यंत. आणि विश्वनाथ दत्त, विश्वनाथ बाबू, आई भुवनेश्वरी देवी, पुत्र व्हावा म्हणून काशी विश्वनाथाला, वीरेश्वराला नवस केला आणि मग नरेंद्र जन्माला आला. हा भयंकर खोडकर मुलगा, अखंड खोड्या करायचा. त्याला भीती म्हणजे काय माहितीच नव्हतं, भयाचा स्पर्शच व्हायचा नाही विवेकानंदांना. एखादी गोष्ट करू नको म्हटला की हमखास करायचा हा मुलगा. आणि इतका म्हणजे काही काही वेळेला तो असा अस्वस्थता त्याची दिसायची, तगमग. आणि मग भुवनेश्वरी देवी त्याच्या डोक्यावर पाणी असं थापायच्या, महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकावं तसं, आणि म्हणायच्या की काशी विश्वनाथाने, वीरेश्वराने म्हणे माझं ऐकलं प्रार्थना, पण म्हणे स्वतः अंशावतार म्हणून माझ्या पोटी जन्माला येण्याऐवजी त्याने भूतगणांपैकी एक भूत पाठवून दिलं म्हणून तू असा वागतोस की काय, असं त्या भुवनेश्वरी देवी नरेंद्राला म्हणतात आपल्या लाडक्या. पण त्या नरेंद्राला असं म्हणणाऱ्या भुवनेश्वरी देवी ज्या वेळेला नरेंद्राला स्नान घालतात त्यांच्या लाडक्या मुलाला, त्यावेळेला डोक्यावरनं एक एक पाण्याचा तांब्या ओतताना
त्या श्लोक म्हणत असतात आपल्या अपत्याला, आपल्या लाडक्या मुलाला स्नान घालताना. आणि ते श्लोक म्हणतात शिवमहिम्न स्तोत्रातले, रुचिनाम वैचित्र्यात रुजुकुटील नाना पथजुषाम नृणाम एको गम्यः त्वमसी पयसाम अर्णव इव. रुची वैचित्र्याप्रमाणे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने सरळ किंवा वाकड्या मार्गाने हे परमेश्वरा तुझीच आराधना करतात. या पद्धतीचं ते शिवमहिम्नातलं स्तोत्र ते लहानपणी नरेंद्राला जे शिकवलं ते नरेंद्राने सर्वधर्म परिषदेतल्या पहिल्या व्याख्यानामध्ये ते सूत्र तसं सांगितलं. आणि सांगितलं की आम्हा हिंदू लोकांच्या मनामध्ये सहिष्णुता इतक्या खोलवर रुजली आहे याचं कारण माझ्या आईने मला हे शिकवलं आहे. विश्वविजयी विवेकानंदांना हे आईने शिकवलेलं आहे. आणि आई अत्यंत धार्मिक, विवेकानंदांची आई भुवनेश्वरी देवी अत्यंत धार्मिक. जसं शिवाजी राजांवर जिजाऊंनी संस्कार केले तसं त्या काळामध्ये रामायण असेल, महाभारत असेल, या सगळ्या गोष्टींचे संस्कार, पुराणांचे संस्कार, नीतिशास्त्राचे संस्कार हे आईने केले भुवनेश्वरी देवींनी त्यांना. त्या काळात त्या लिहायच्या वाचायच्या भुवनेश्वरी देवी. किती जुना काळ आहे तो. एकदा नरेंद्र आणि त्याच्या मित्र खेळत असतात आणि घराच्या बैठकीच्या खोलीत खेळतात, बाहेर जातात येतात, ती मुलं खेळत असतात, फिरणं गप्पा गोष्टी करणं त्यांचं चालू असतं. आणि मग काही काही त्यांच्या गप्पा चालू असतात. तर भुवनेश्वरी देवी स्वयंपाक करत असतात. स्वयंपाक करत असताना आपली मुलं काय बोलतात काही नाही ते ऐकत असतात. एक मुलगा म्हणतो की मोठेपणी मी न्यायाधीश होणार आहे. दुसरा म्हणतो तू मोठेपणी काय होणार आहे. तो म्हणतो मोठेपणी मी बॅरिस्टर होणार आहे. मग तिसरा म्हणतो तू काय होणार आहे. म्हणे मी शास्त्रज्ञ होणार आहे. चौथा म्हणतो आणखीन असं काही होणार आहे. तर नरेंद्राच्या वडिलांना घ्यायला एक घोडागाडी येते, टांगागाडी, नेहमी त्यांना न्यायालयात नेण्याकरता. वकील होते निष्णात. मग तो कोचमन जो असतो, बंद गळ्याचा असा पायघोळ, थोडासा कोट आणि त्या पद्धतीचं परत ते पॅन्ट वगैरे त्याची, आणि रुबाबदार त्याच्या डोक्यावर तो फेटा, हातामध्ये ती चकचकीत छडी असते. तो रुबाबदार असतो कोचमन अगदी. आणि त्या कोचमनची इतकी भुरळ पडत असते याला नरेंद्राला की तो त्या मित्रांमध्ये सगळे उच्च कुलातली ती सगळी मुलं श्रीमंत कुटुंबातली, आणि ती मुलं कोण कोण काय काय मोठा माणूस होणार म्हणून सांगतात. आणि नरेंद्राला विचारलं तू काय म्हणणार. तो छाती फुगवून सांगतो मी कोचमन होणार. अरे म्हणे कसले दरिद्रे भिकेचे डोहाय लागले नरेंद्राला म्हणून सगळे पिदी 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 असतात त्याच्याकडे बघून. म्हणाले हा कोचमन होणार, घोडागाडी चालवणार म्हणाले, आणि कुणाकुणाला वाहून देणार इकडनं तिकडे. तर ती मुलं खिल्ली उडवतात. नरेंद्र हिरमुसतो. आणि नरेंद्राचा हिरमुसलेला स्वर कानावर पडल्यावर भुवनेश्वरी देवी बाहेर येतात. आणि भुवनेश्वरी देवी विचारतात नरेंद्र काय झालं रे. नरेंद्र म्हणतो आई कोचमन होणं इतकं वाईट आहे का गं. यांनी माझी खिल्ली उडवली मी कोचमन होणार म्हटल्यानंतर तुच्छतेने. आई म्हणते नरेंद्र कोचमन होणं वाईट नाही आहे, पण तू साधासुद्धा कोचमन होऊ नको. तू भगवान श्रीकृष्णासारखा कोचमन हो. सारथ्य करायचं आहे तर श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रथाचं जसं महाभारताच्या युद्धकालामध्ये सारथ्य केलं तसं या जगाचं सारथ्य तू केलं पाहिजे आहेस. असा कोचमन तू हो, सर्वश्रेष्ठ सारथी हो, की जो समाज तू जी दिशा देशील त्या दिशेने जाईल. आणि हे ज्या वेळेला नरेंद्रनाथांची आई म्हणते त्यावेळेला नरेंद्राला जो आत्मविश्वास येतो भुवनेश्वरी देवींनी हे सांगितल्यानंतर, त्याचा परिणाम सर्वधर्म परिषदेत पहिलं व्याख्यान झाल्यानंतर ज्या तरुण मुलींनी, शेकडोच्या संख्येने तरुण स्त्रियांनी धाव घेतली त्या व्यासपीठाकडे, नरेंद्राच्या भोवती त्या मुली गोळा झाल्या. इतकं तेजस्वी रूप नरेंद्राचं, इतकी तेजस्विता, त्याच्या बोलण्यातला ओज, त्याचं प्रभावी व्यक्तिमत्व, त्याचे मोठे डोळे, धारदार नजर, त्याची चेहऱ्यावरचं तेज ओसंडून वाहणारं ते व्यक्तिमत्व इतकं मॅग्नेटिक होतं की त्या सगळ्या आकर्षित झाल्या. आणि नरेंद्राला म्हणजे विवेकानंदांना सर्वधर्म परिषदेत विश्वविजयी झालेल्या तिथे जमलेले काही पत्रकार विचारतात, त्या मुलींकडे पाहतात, त्या अमेरिकन मुलींपुढे, की ज्या मुली विवेकानंदांकडे एकटक लावून पाहत असतात की कोण आहे हा तरुण 30 वर्षाचा ज्याने सर्वधर्म परिषद जिंकली. त्या मुलींकडे तो पत्रकार पाहतो आणि विवेकानंदांकडे पाहतो. आणि तो विवेकानंदांना विचारतो स्वामीजी तुम्ही लग्न नाही करणार का. असा प्रश्न विचारल्यावर स्वामीजी त्या सगळ्या तरुण पाहतात, अमेरिकन सुंदर सुंदर तरुणींकडे पाहतात आणि म्हणतात प्रत्येक स्त्रीमध्ये मला जगन्मातेचं दर्शन होतं, मी विवाह कसा करू शकेन.
याला चारित्र्य म्हणतात. आई ज्या वेळेला जगाचं सारथ्य तू कर असं सांगते नरेंद्राला, त्यावेळेला जगाचं सारथ्य करणारा विचारधन विश्वधर्माची संकल्पना मांडली. ज्या वेळेला सर्वधर्म परिषदेनंतर जे यश मिळवलं आणि मग इंग्लंडमध्ये गेले, सिस्टर निवेदिता, मार्गारेट नोबल, भगिनी निवेदिता, विवेकानंदांचं सगळं वाङ्मय ज्या वेळेला रामकृष्ण मठाने प्रकाशित केलं, त्यावेळेला त्या वाङ्मयाला प्रस्तावना देताना भगिनी निवेदिता असं लिहिते की स्वामी विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेमध्ये त्यांच्या ऐतिहासिक व्याख्यानाचा प्रारंभ हिंदू धर्माने केला, पण ज्या वेळेला त्या व्याख्यानाचा समारोप त्यांनी केला त्यावेळेला हिंदू धर्माचं विश्वधर्म म्हणून जे रूप आहे ते रूप प्रत्यक्ष साकार करून तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांना दाखवलं. जगाचं सारथ्य करा याचा अर्थ हा आहे. आणि विवेकानंदांची ही आई ज्या वेळेला मार्गारेट नोबल, सिस्टर क्रिस्टीन ओलीबुल या विवेकानंदांच्या पाश्चात्य शिष्या कलकत्त्याला येतात आणि विवेकानंदांच्या आईला भेटतात, त्यावेळेला मार्गारेट नोबलने ते प्रसंग जे आहेत त्याचं वर्णन केलं आहे. मोठं मर्मस्पर्शी वर्णन आहे. मार्गारेट नोबल त्या वर्णनामध्ये असं म्हणते, भुवनेश्वरी देवींना विचारते ती की एक विश्वविजयी अपत्य, तुमचं अपत्य आहे, तुमचा लाडका नोरेन म्हणायचे, ते नरेंद्र नोरेन म्हणायचे, म्हणे नोरेन तुमचं लाडकं अपत्य विश्वविजयी झालं, तुम्हाला काय वाटतं? भुवनेश्वरी देवींना त्या विचारतात. मार्गारेट नोबलनी त्याचं वर्णन केलं आहे. म्हणे ज्यावेळेला मी असं विचारलं त्यावेळेला भुवनेश्वरी देवींचा चेहरा उजळून निघाला एकदम. एका आईला जो आत्मगौरवाची जाणीव व्हावी ना, आपल्या मुलाबद्दल इतकं कौतुकाने बोलतायत, भरभरून बोलतायत पाश्चात्य देशातनं आलेल्या या मुली, तर तसा आनंद आणि तसा चेहरा फुललेला त्यांचा, तेज त्या चेहऱ्यावरचं त्यांनी बघितलं. आणि मार्गारेट नोबल म्हणते पुढच्याच क्षणी त्यांचा चेहरा काळवंडून गेला, भुवनेश्वरी देवींचा. मग त्या विचारतात भुवनेश्वरी देवींना की तुमच्या चेहऱ्यावर काही क्षणांपूर्वी इतका आनंद मी पाहिला आणि आता ही खिन्नता का दिसते तुमच्या चेहऱ्यावर? तर भुवनेश्वरी देवी त्यांना असं म्हणतात, मार्गारेट नोबलना, की माझं ते विश्वविजयी अपत्य आता माझ्याजवळ कुठे आहे? ते अपत्य आता माझ्याजवळ नाही आहे. आणि मग नरेंद्रचं बालपण त्यांच्या डोळ्यापुढे येतं आणि त्या म्हणतात, नोरेनला माझं बोट धरून मी ज्या वेळेला चालायला शिकवलं त्यावेळेला लडखडत नरेंद्र 2-4 पावलं चालायचा, मग तो चालायला लागला, मग तो पळायला लागला. आणि तो चालायला लागल्यावर मला खूप आनंद झाला होता, पण तो चालता पळायला लागला आणि 7 समुद्रापार असलेल्या तुमच्या भूमीपर्यंत तो गेला. तो माझ्यापासनं इतका दूर निघून गेला की त्याची दूर गेल्यानंतर दिसणारी पाठसुद्धा माझ्या दृष्टीच्या आड झाली. माझा नरेंद्र आता कुठे आहे? माझ्याजवळ. ज्या आईने एका महान अपत्याला जन्म दिला आणि रामकृष्ण परमहंस सांगायचे विवेकानंदांना की नरेंद्रा, जगज्जननीचं, जगन्मातेचं राष्ट्रकार्य करण्याकरता तू जन्माला आलेला आहेस, त्यामुळे तू प्रपंच करू शकणार नाहीस. संन्यासी वृत्तीने, विवेकानंद वृत्तीने संन्यासी होते, संन्यस्त झाले, संन्यास घेतल्यानंतर ग्रहण केला. आणि आई आणि त्यांच्या भावंडांची 2 वेळच्या अन्नाची भ्रांत होती. अशी एक विचित्र स्थिती वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे या कुटुंबावर आली. नरेंद्र वणवण करत फिरायचा. विश्वविजयी काही वर्षात झालेल्या नरेंद्रला त्याच्या कलकत्त्यामध्ये नोकरी मिळत नव्हती. नियती किती परीक्षा पाहते मनुष्याची पहा. वणवण फिरायचा अनवाणी पायाने नरेंद्र आणि थकून भागून घरी यायचा. नरेंद्राच्या बहिणी आणि 2 धाकटी भावंड, ती जेवायला आई कशी तरी वाढायची, कसा तरी स्वयंपाक केलेला असायचा. नरेंद्रांनी वर्णन केलं आहे विवेकानंदांनी की आई जी भांडी स्वयंपाकाची करायची ती भांडी झाकलेली असायची आणि आपल्या भावंडांना ती वाढत असायची. त्या पातेल्यामधनं डावाने वाढताना ज्या वेळेला पातेल्याचा आवाज यायचा त्यावेळेला मला कळायचं की इतकं अन्न किंवा इतकी भाजी शिल्लक नाही आहे की सगळ्यांना पुरेल. आणि मग नरेंद्र आईला म्हणायचं की आई, मित्राने फार आग्रह केला म्हणून मी जेवण करून आलो.
आणि भुवनेश्वरी देवी म्हणायच्या की नरेंद्र, माझंही मन नाही अन्नावर, तू 2 घास खाऊन घे ना. नरेंद्र म्हणायचा, नाही का आई, मी जेवून आलेलो आहे. नरेंद्राला माहिती असायचं की मी किंवा आई दोघांपैकी कुणीतरी जर उपाशी राहणार असेल तर आज मी उपास करेन, पण आई जेवली पाहिजे आहे, तिच्या मुखात 2 घास गेले पाहिजे आहेत समाधानाने अन्नाचे. इतकी पराकोटीची विपन्नावस्था नरेंद्राने अनुभवली. आणि रामकृष्ण परमहंस ज्या जगन्मातेची, कालिका मातेची पूजा करायचे, कालिका मातेची आराधना रामकृष्ण परमहंस करायचे, जगज्जननीशी बोलायचे प्रत्यक्ष भवतारिणीशी रामकृष्ण परमहंस. नरेंद्र त्यांना म्हणाला की अहो म्हणे, आई तुमच्याशी बोलते ना भवतारिणी, तर आईला सांगा ना की माझी आई आणि माझ्या भावंडांची फार विपन्न अवस्था आहे, त्यांच्या 2 वेळच्या अन्नाची सुद्धा भ्रांत आहे, माझी आई आणि माझ्या भावंडांकरता काहीतरी तर मागा. रामकृष्ण परमहंस म्हणतात, नरेंद्र मी काही मागू नाही शकत, तू जा आणि तू माग भवतारिणीकडे. मूर्तीपूजेवर विश्वास नाही आहे नरेंद्राचा, साकार मूर्तीपूजेवर विश्वास नाही, कारण ब्राह्मण समाजात जायचा नरेंद्र त्यावेळेला. रामकृष्णांना त्याने विचारलं की काय आई मला दर्शन देईल का? म्हणे हो देईल ना तुला दर्शन. रात्री उशिराचा प्रहर होता तो आणि मंदिरामध्ये सगळी शांतता होती. नरेंद्राला रामकृष्णांनी सांगितल्यानंतर नरेंद्र चालत 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 त्या भवतारिणीच्या, कालिका मातेच्या त्या गाभाऱ्यामध्ये जाऊन उपस्थित झाला. आणि नरेंद्राने सांगितलं की जी 2.25 फूट उंचीची दगडी मूर्ती जी आहे असं लोक म्हणायचे, ती सचेतन मला प्रत्यक्ष दिसली. आणि त्या आईने विचारलं काय हवंय तुला? मूर्तिमंत वैराग्य असलेले नरेंद्र आई करता आणि भावंडांकरता काही मागत नाहीत. ते म्हणतात, आई मला ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे, आणि आत्ता तुझं दर्शन दिसतंय, याच पद्धतीचं तुझं दर्शन ज्याही वेळेला माझ्या मनात इच्छा होईल त्यावेळेला मला घडो. यापेक्षा काही मागत नाहीत. ते परत येतात. परत आल्यानंतर रामकृष्ण परमहंस बालक भावात आहेत. ते विचारतात, अरे नरेंद्र, आई आणि भावंडांकरता काय मागितलं? दाणकन एकदम वर्तमानाच्या कठोर परिस्थितीमध्ये त्या ईश्वरी दर्शनाच्या त्या भावावस्थेतनं आदळावाचं नरेंद्राला झालं. एकदम डोळ्यात अश्रू आले त्याच्या. तो म्हणाला, अहो मी मागितलं नाही, विसरलो मी, आता काय करायचं? रामकृष्ण म्हणाले, परत जा, विचार आईला. तो परत गेला, परत विचारलं जगन्मातेने तुला काय हवंय? नरेंद्र परत म्हणतो, आई मला ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे, माझ्या दृष्टीसमोर तुझं हेच रूप पुन्हा पुन्हा राहील असा आशीर्वाद दे. परत येतो. परत रामकृष्ण विचारतात की नरेंद्र मागितलं का आता तरी आई करता? खिन्न होतो नरेंद्र. म्हणाला, मी नाही हो, विसरलो मी. अरे म्हणे, असा कसा वेंधळा तू? जगन्मातेला मागणार नाहीस का तू आई करता आणि भावंडांकरता काही? एवढा प्राण तुझा कासावीत होतो, तळमळतो, मी मागू शकत नाही सांगितल्यावर मग तू तरी मागायचंस. आता तरी नीट लक्षात ठेव आणि माग म्हणे आईकडे. परत नरेंद्र जातो जगन्मातेच्या गाभाऱ्यामध्ये. परत जगन्माता विचारते. 3ऱ्यांदा नरेंद्राला स्मरण आहे, पण तो जगन्मातेला इतकी क्षुद्र गोष्ट विचारू शकत नाही, मागू शकत नाही. जे शाश्वत आहे तेच तो मागतो. तो म्हणतो, आई मला ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. आणि परत येतो. रामकृष्णांपुढे उभा राहतो. त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत. आणि रामकृष्ण विचारतात, नरेंद्र मागितलं का आता तरी? नरेंद्र म्हणतो, मी मागू नाही शकलो आईकडे काही, तुम्हीच काहीतरी करा, तुम्ही मला आशीर्वाद द्या. रामकृष्ण नरेंद्राच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात. नरेंद्रा, तुझी आई आणि तुझी भावंड यांना 2 वेळेचं साधं अन्न आणि जाडं भरडं वस्त्र आयुष्यात कधी कमी पडणार नाही असा आशीर्वाद मी तुला देतो. आणि नंतर नरेंद्र म्हणजे विवेकानंद ज्यावेळेला संपूर्ण भारतामध्ये परिव्राजक अवस्थेमध्ये फिरले त्यावेळेला खेत्रीचे राजेसाहेब अजितसिंह, त्या खेत्रीच्या अजितसिंहांची अत्यंतिक श्रद्धा विवेकानंदांवर. त्यांनी अनुग्रह घेतला विवेकानंदांचा. विवेकानंदांच्या अनुग्रहाने, कृपेने त्यांना पुत्रप्राप्ती झाली. आणि मग खेत्रीच्या अजितसिंहांशी सुखदुःखाच्या गप्पा विवेकानंद मारायचे, बोलायचे. त्यावेळेला विवेकानंदांनी ही खिन्नतेने गोष्ट मांडली त्यांच्यापुढे. म्हणाले, मी संन्यास घेतला, त्यामुळे घरातल्या मोठ्या पुत्राचं आई आणि भावंडांची, धाकट्या भावंडांची जबाबदारीचं निर्वहन त्याने जे करायला हवं ते मी केलं नाही, याची भयंकर बोचणी माझ्या मनामध्ये आहे. पण मी काय करणार? हे कार्य जगन्मातेचं करायला हवं, मला ठाकूरांनी सांगितलं. ते कार्य करण्याकरता मी घरातून बाहेर पडलो.
खेत्रीचे महाराजा अजित सिंह विवेकानंदांवर अत्यंतिक दृढ विश्वास आणि अत्यंतिक श्रद्धा, त्यांची अविचल श्रद्धा होती. खेत्रीचे महाराजा अजित सिंहांनी असं सांगितलं स्वामीजींना की स्वामीजी तुम्ही काळजी करू नका, तुम्ही विश्वाचा प्रपंच करा, तुमची आई आणि भावंडाच्या प्रपंचाची काळजी तुम्ही करू नका. मी दर महिन्याला 100 रुपयाची मनी ऑर्डर संस्थांमधनं पाठवत जाईन. हा प्रसंग 1896 दरम्यानचा आहे, 95-96च्या दरम्यानचा. तेव्हापासनं स्वामी विवेकानंद 1902 गेले. खेत्रीचे महाराजा अजित सिंह 1911 गेले. त्यानंतर त्यांचा मुलगा 100 रुपयाची ती मनी ऑर्डर दर महिन्याला विवेकानंदांच्या आईला आणि भावंडांना पाठवत होता. विवेकानंदांच्या मातोश्री भुवनेश्वरी देवी जोपर्यंत हयात होत्या तोपर्यंत खेत्रीच्या महाराजा अजित सिंहांच्या दरबारातनं दरवर्षी 100 रुपये विवेकानंदांच्या मातोश्रींना पाठवण्याची व्यवस्था झाली. ज्याने राष्ट्र प्रपंच केला, या जगाचा सारथी तू हो असं आई म्हणाली. त्याप्रमाणे जो नरेंद्र जगाचा सारथी झाला, त्याच्या आईचं निर्वहन करण्याचं कार्य त्या जगज्जननीने नंतर महाराजा अजित सिंहांच्या माध्यमातून केलं. आणि याचा कृतज्ञ उल्लेख विवेकानंद अमेरिकेमधनं ज्यावेळेला पत्र पाठवतात खेत्रीच्या महाराजा अजित सिंहांना, त्यावेळेला ते म्हणतात माझ्या खूप मोठ्या विवंचनेमधनं तुम्ही मला कायमचं मुक्त केलं, याकरता जन्मोजन्मी ही कृतज्ञता माझ्या मनामध्ये राहील. स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये ज्या अनेक कुटुंबांमध्ये राहिले आणि त्या कुटुंबातल्या स्त्रियांना मदर म्हणायचे स्वामी विवेकानंद. मेरी हेलना मदर चर्च म्हणायचे, आपण ऐकलं. या सगळ्या स्त्रियांना आई म्हणून हाक मारायचे विवेकानंद. एक अमेरिकन युवती विवेकानंदांना असं म्हणते की स्वामीजी, तुमच्याकडे कोणी कामुक भावाने, कामुक दृष्टीने तुमच्याकडे एखाद्या तरुण मुलीने पाहिलं तर काय होईल, असं ज्यावेळेला ती म्हणते त्यावेळेला विवेकानंदांचा मुक्काम काही व्याख्यानांच्या निमित्ताने अमेरिकेतल्या एका छोट्याशा गावामध्ये आहे. आणि ती मुलगी रस्त्याने जाता जाता ती आणि तिच्या मैत्रिणी असतात आणि ती सहज विचारल्यासारखं स्वामीजींना विचारते. तर त्या नदीच्या किनारी असलेल्या त्या दलदलीमध्ये एक बेडकाची एक प्रजाती होती. ते बेडूक दिसायचे आणि तो बेडूक इतका विद्रूप आणि इतका हिडीस होता तो बेडूक दिसायला. ज्यावेळेला ती म्हणते ना की स्वामीजी तुमच्याकडे एखाद्या तरुण स्त्रीने कामुकतेने पाहिलं तर काय होईल, विवेकानंद म्हणाले त्या क्षणी तिचं अशा बेडकामध्ये रूपांतरण होईल. ती म्हणते तळपायापासून मस्तकापर्यंत शहारे आले कल्पनेनेच माझ्या. मूर्तिमंत वैराग्य कशाला म्हणतात. भुवनेश्वरी देवींचा पुत्र हा भगवान वीरेश्वराचं तपस्या करून, व्रताचरण करून, कठोर तप करून ज्यावेळेला हा पुत्र मागितला त्यावेळेला हा पुत्र जो आहे त्यांचा हा कसला मूर्तिमंत अंगार आहे, अग्नी आहे, दाहक अग्नी आहे. इतकं वैराग्य आहे, खडखडीत वैराग्य आहे त्याचं. आणि या खडखडीत वैराग्याचा विवेकानंदांच्या उल्लेख रामकृष्ण परमहंसांनी केलेला आहे की प्रत्यक्ष आदिमाया तुझ्यापासून 10 हात दूर उभी राहील नरेंद्रा, असं नरेंद्राचं वैराग्य आहे, असं वर्णन आहे. आईच्या चारित्र्याचा, आईच्या बोलण्याचा अपत्यावर किती परिणाम होतो. आणि मग सारा फार्मर असतील आणि त्यांच्या मैत्रिणी असतील, सिस्टर क्रिस्टीन असेल, मिसेस हेल असतील, ज्या वेळेला विवेकानंदांचं हे एक धडधडीत वैराग्य अग्नीसारखं ज्यावेळेला त्या पाहतात आणि विवेकानंद भारतीय नारी आई कशी आहे आणि ती आपल्या अपत्यांचं संगोपन कसं करते, घरातल्या सगळ्यांचा शेवटचा मनुष्य जोपर्यंत भोजन करत नाही तोपर्यंत ती जेवण कशी करत नाही, ती आपल्या अपत्यांचं संगोपन कसं करते, त्यांचं लालन पालन कसं करते, वयोवृद्ध लोकांची काळजी कशी घेते, एक घर कशी बांधून ठेवते ती स्त्री, या सगळ्या गोष्टी विवेकानंदांनी भारतीय स्त्रीचं, नारीचं, भारतीय आईचं वर्णन करताना अमेरिकेमध्ये ज्या वेळेला हे केलं त्यावेळेला त्या कार्यक्रमाला ज्या स्त्रिया उपस्थित होत्या त्या स्त्रिया इतक्या प्रभावित झाल्या की त्या स्त्रियांनी विवेकानंद
विवेकानंदांकडनं भुवनेश्वरी देवींचा कलकत्त्याचा पत्ता घेतला आणि त्या सगळ्या स्त्रियांनी सह्या करून भुवनेश्वरी देवींना पत्र लिहिलं की इतकं महान अपत्य तुम्ही जन्माला जे घातलं त्याकरता अत्यंत कृतज्ञता. तुम्ही विवेकानंदांना जन्म दिला म्हणून आमचं या पद्धतीचं आध्यात्मिक आमची तृष्णा शांत करण्याकरता तुमचा महान पुत्र अमेरिकेमध्ये आला, याकरता तुमच्या चरणावर मस्तक ठेवून आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. असं त्या अमेरिकन स्त्रियांनी लिहिलेलं पत्र भुवनेश्वरी देवींना ज्या वेळेला मिळालं त्यावेळेला त्या आईला काय धन्यता वाटली असेल. पण ही धन्यता वाटण्याकरता त्या आईने जन्मभर आपल्या लाडक्या अपत्याचा वियोग सहन करावा लागला. आई होणं सोपी गोष्ट नाही आहे. रामकृष्ण परमहंस एका ठिकाणी बोलता बोलता म्हणतात की सगळ्याच गोष्टी शिकाव्या नाही लागत, काही उपजत प्रेरणांनी येतात. म्हणजे असं कसं आहे ठाकूर शक्य आहे, उपजत प्रेरणांनी कसं काही येईल. ते रामकृष्ण म्हणतात की विवाह झाल्यानंतर मुलगी सासरी जाते आणि काही काळाने ज्यावेळेला ती गर्भवती राहते आणि तिच्या पोटी एक अपत्य जन्माला येतं, त्यावेळेला आईने बाळावर कसं प्रेम करावं हे शिकवायला लागतं का तिला. तिला पान्हा फुटतो, आपलं बाळ हृदयाशी ती घेते आणि तिचं बाळ तिचा प्राण असतो आईचा. आपल्या शरीरातल्या रसरक्ताने 6 प्रकारचे धातू जे आहेत, सप्तधातू आहेत, त्या 7 प्रकारच्या सप्तधातूंनी त्याचं पोषण त्याच्या पिंडाचं आईने केलेलं आहे. त्या आईशी त्याची नाळ जोडलेली आहे आणि ती किती घट्ट जोडलेली असते. अमेरिकेमध्ये असलेल्या एका मुलाला काहीतरी समस्या आहे आरोग्याची आणि पत्नी आपल्या नवऱ्याला उठवते रात्री झोपेतनं आणि सांगते की माझ्या बाळाची मला आठवण येते, त्याला फोन करा. तो म्हणतो की अगं वेडी आहेस का तू, आता किती वाजले रात्री, काय तिथे किती वाजले असतील माहिती नाही मला, काय हा वेडेपणा. ती ऐकत नाही, ती म्हणते त्याला फोन करा. तो फोन करतो आणि तिचा मुलगा तिकडनं बोलतो. तर बोलताना तो वेदनांनी तळमळत असतो. आईला कुणी न सांगता टेलिपॅथी व्हावी त्या पद्धतीने आपल्या बालकाचं अपत्याचं दुःख जे आहे ना, त्या दुःखाची वेदनेची तीव्रता आईला कशाने कळते. ती हृदयाने जोडलेली आहे तिच्या त्या अपत्याशी, म्हणून तिला कळते ती वेदना. तर मातृशक्तीची हे अनेक रूप आहेत, असंख्य रूप आहेत. ज्या वेळेला सुभद्रा आणि श्रीकृष्ण रणांगणावर कशा पद्धतीने चक्रव्यूह रचला जातो याची चर्चा करतात, त्यावेळेला सुभद्रेच्या पोटामध्ये अभिमन्यू आहे तिच्या गर्भामध्ये आणि आई ते ऐकत असते. आणि आई ज्या वेळेला ते ऐकत असते त्यावेळेला सुभद्रेचा क्षणभर डोळा लागतो आणि श्रीकृष्ण बोलतोय, तो तंद्रीत आहे, तो चक्रव्यूह भेदून आत कसं जायचं इथपर्यंत तो बोलतो आणि आईचा डोळा लागतो आणि तिथून पुढचं ते ऐकत नाही. अभिमन्यू चक्रव्यूह भेदून आतपर्यंत जातो. चक्रव्यूहातनं बाहेर पडण्याचं तंत्र काय आहे हे श्रीकृष्णाने सांगितलेलं सुभद्रेने ऐकलेलं नाही आहे आणि त्यामुळे अभिमन्यूला कौरवांच्या बाजूचे 6 वीर एकत्र येऊन एका वेळेला त्या अभिमन्यूशी लढतात आणि त्या अभिमन्यूचा प्राण घेतात. हे ज्यावेळेला त्या सुभद्रेला कळतं त्यावेळेला सुभद्रा कळवळून म्हणते की माझा डोळा लागला म्हणून मला त्या चक्रव्यूहातनं बाहेर कसं पडायचं माझ्या अभिमन्यूपर्यंत मला पोचवता आलं नाही आणि त्यामुळे अभिमन्यूचा झालेला हा दुर्दैवी मृत्यू जो आहे त्याला मी कारणीभूत आहे असा एक विचित्र समज तिच्या मनामध्ये निर्माण होतो. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा तुकोबाराय लिहितात. जिजाऊंना जे डोहाळे लागतात ते घोड्यावर बसावं, हातात तलवार घ्यावी, रणांगणावर जावं, पराक्रम गाजवावा. या पद्धतीचे डोहाळे आईशी अपत्य जोडलेलं असतं, असं इतकं जवळून जोडलेलं असतं. भगवान रामकृष्ण परमहंसांची आई चंद्रामणी देवी आणि त्यांचे वडील या दोघांना त्यांच्या कुलदेवतेने स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि चंद्रामणी देवींनी असं वर्णन केलेलं आहे की त्या कुलदेवतेचं दर्शन घ्यायला मी गेल्यानंतर त्या कुलदेवतेच्या ठिकाणी मला नुसतं तेज दिसलं आणि त्या तेजाने मी डोळे दिपून गेले माझे आणि ते तेज सूक्ष्म रूपाने एका प्रकाश शलाकेच्या रूपाने माझ्यात
प्रविष्ट होताना मला दिसलं आणि भगवान रामकृष्ण परमहंस अवतारी पुरुष म्हणून जन्माला आले. भगवान रामकृष्ण परमहंसांची आई भगवान रामकृष्ण परमहंस आपल्याकडनं काहीच घेत नाहीत. ते अत्यंत निस्संग आहेत, अत्यंत विरक्त आहेत. संपत्तीला धातूला ते स्पर्शसुद्धा करू शकत नाहीत. इतके वैराग्य त्यांच्यामध्ये होतं रामकृष्णांमध्ये. मग तो मथुर बाबू राणी रासमणीचा जावई, जिने ते दक्षिणेश्वरचं आत्ताचं जे देवालय आहे ते सगळं त्या राणी रासमणीने उभं केलेलं आहे. आणि त्या राणी रासमणीच्या सगळ्या त्या संस्थांसारखा मोठा कारभार होता. अतिशय धनाढ्य श्रीमंत होते त्या काळात ते. आणि त्या सगळ्या देवस्थानचं तर संपूर्ण कारभार त्याचे विश्वस्त त्या राणी रासमणीच्या मुलीचा नवरा म्हणजे जावई मथुर बाबू, मथुर विश्वास म्हणून त्यांचं नाव, तर ते जावई होते. तर त्या मथुर विश्वास रामकृष्णांना विचारायचे, ठाकूर तुम्हाला काही देऊ का? कधीच काही मागायचे नाही ठाकूर, पगारसुद्धा घ्यायचे नाही. पहिला पगार घ्यायला ज्यावेळेला ठाकूर तिथे गेले, पुजारी म्हणून काम करायचं, तर मग महिन्याचा पगार, मग त्या कचेरीमध्ये जायचं आणि तिथे सही करायची आणि मग ते पैसे घ्यायचे, असा तो कारभार असायचा त्या काळात. तर सही करण्याकरता ते पेन रामकृष्णांच्या हातात दिल्यावर ते म्हणाले की कशासाठी सही हवी आहे? म्हणे पगार देण्याकरता. तर रामकृष्ण ढसाढसा रडले आणि तिथे खाली मांडी मारून बसले तिथे त्या कचेरीमध्ये आणि म्हणाले माझ्या आईची भवतारिणीची पूजा करण्याकरता पगार देता मला? मी करणार नाही भवतारिणीची पूजा, तर दुसरं कोण करणार? आणि भवतारिणीची पूजा करण्याकरता मी जर पैसे घेतले तर काय होईल माझं? ती लेखणी हातात घेतल्यावर हात वाकडा व्हायला लागला त्यांचा. मी स्पर्श नाही करू शकत म्हणाले संपत्तीला. कळत नाही का तुला? असं त्याला म्हणाले. रामकृष्ण संपत्तीला स्पर्श करू शकत नाहीत हे ज्या वेळेला मथुर बाबूंनी पाहिलं, खात्री झाली. पुन्हा नरेंद्राने खात्री करून घेतली की रामकृष्ण स्पर्श नाही करू शकत संपत्तीला, धातूला. मग रामकृष्णांच्या आईला काहीतरी सांगावं, तिला काहीतरी द्यावं असं मथुर बाबूंना वाटलं. मग रामकृष्णांच्या आईला चंद्रामणी देवींना नमस्कार करून म्हणाले की मातोश्री, तुमचा मुलगा ठाकूर, बाबा म्हणायचे त्यांना ते, म्हणजे ते बाबा माझ्याकडनं काही घेत नाहीत. तुम्हाला काय हवं सांगा, अलंकार हवे का, अमुक हवं का, तमुक हवं का, पैसे हवे का, आणखीन काही हवं का, असं भरपूर यादी तो मथुर बाबू सांगतो तिला, आईला. मग आई म्हणते की तिची कोणीतरी मोलकरीण वगैरे आहे, ती मिश्री घासायची, तर ती काहीतरी तंबाखू मागत होती. तर आई म्हणाले की मथुर बाबू तिच्यासाठी एक चिमूटभर तंबाखू द्या. मथुर बाबू म्हणाले की तुमच्या पोटी असा लोकोत्तर पुरुष जन्माला यावा यासारखं दुसरं आश्चर्य ते काय आहे? असा मनुष्य ज्या आईच्या पोटी जन्माला आला, ती आई किती शुद्ध असेल. ती शुद्धता तशीच्या तशी रामकृष्णांमध्ये उतरली प्रत्यक्ष आणि जीवनभर तशी होती. भगवान रामकृष्ण परमहंस सगळ्या स्त्रियांमध्ये जगन्माता पाहतात. भवतारिणीचं दर्शन त्यांना होतं. यावर विश्वास नव्हता मथुर बाबूचा. एका गणिकेला त्या काळातल्या सुंदर दिसणाऱ्या अलंकाराने मढवून मथुर बाबूच्या पंचवटीच्या दिशेने रामकृष्ण परमहंस जायचे आणि तिथे रात्रभर साधना करायचे, ध्यान साधना. त्या वाटेवर तिला उभं केलं आणि रामकृष्ण जात असताना ती अलंकार परिधान केलेले, सुंदर वस्त्र परिधान केलेली, अत्यंत देखणी, सुंदर रूप यौवना अशी ती गणिका रामकृष्णांच्या मार्गात त्यांच्या समोर उभी राहिली त्या पाऊल वाटेवर. आणि ती काही अंगविक्षेप करायला लागली रामकृष्णांकडे पाहून. रामकृष्ण एखादं निरागस मूल असतं की नाही, तसं काही पावलं चालत तिच्यासमोर जाऊन उभे राहिले, डोळे भरून तिच्याकडे पाहिलं वरपासनं खालपर्यंत. आणि रामकृष्ण म्हणतात, आई आज या रूपात कशी काय आलीस तू? आई आज या रूपात कशी आलीस असं म्हटल्यानंतर तिने पायावर डोकं ठेवलं रामकृष्णांच्या. अश्रूंनी अभिषेक रामकृष्णांच्या चरणांवर केला. आणि मथुर बाबू नंतर ज्यावेळेला भेटला त्यावेळेला त्याला शिव्यांचा भडीमार केला. म्हणाले, कुठल्या देवतेसारख्या मनुष्याला प्रलोभन दाखवण्याकरचं पाप माझ्याकडनं करवून घेत होतास तू, असं म्हणाली ती मथुर बाबूला. आई या रूपात, याला चारित्र्य म्हणतात, याला मातृशक्ती म्हणतात. आणि मातृशक्तीने केलेले या पद्धतीचे संस्कार जे आहेत ते जन्मजन्मी टिकतात. म्हणून मातृदेवो भव, मग पितृदेवो भव, आचार्य देवो, हे तर फारच नंतर येतं सगळं.
तर आईचा हा महिमा आहे. आणि हा पुन्हा 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 पितामह भीष्मांवर आईचा असाच प्रभाव आहे, तो दिसतो. तिने सोडलेलं शेवटचं अपत्य जे आहे ते पितामह भीष्म आहेत. बाकीचे अपत्य पाण्यात बुडवून टाकलेली आहेत तिने. महाभारतामध्ये इतिहास आपण वाचतो तो. तर आई जी आहे ही फार गुंतागुंतीची, अत्यंत अवघड गोष्ट आहे. आणि हे मातृत्व जे आहे ते मातृत्व जीवनामध्ये स्त्रीच्या ज्यावेळेला प्रवेश करतं एका अपत्याच्या रूपाने, त्यावेळेला ते अपत्याला जन्म देण्यापूर्वीची स्त्री वेगळी आहे आणि अपत्याला जन्म दिल्यानंतरची स्त्री आई आहे. म्हणून आपल्या परंपरेमध्ये म्हणतात की स्त्री ही क्षणकालची पत्नी असते आणि अनंतकालची माता आहे. क्षणकालची पत्नी आहे पण अनंत काळची माता आहे. ती माता झाल्यानंतर तिचे अपत्य जी आहेत ती अपत्य जन्मभर तिचे जे संस्कार आहेत ते विसरू शकत नाहीत. लहान मुलं खेळतात, एकमेकांना शिव्या देतात बघा, वेड्या वाकड्या शिव्या देतात. या सगळ्या शिव्या आईवरनं का देतात? मनुष्याच्या चारित्र्याचं अधिष्ठान त्याची आई आहे, हे त्यामागचं गृहीतक आहे. तिने न केलेल्या अपराधाबद्दल तिच्या मुलाला तिच्यावरनं ज्या वेळेला शिव्या देतात ते लोक, त्यावेळेला हा शिव्यांचा भडीमार तिच्यावर का होतो? पुत्र कुपुत्र होऊ शकतो पण माता कुमाता होऊ शकत नाही, कदापि शक्य नाही. एकदा लोकमान्य टिळकांना भेटायला एक ब्रिटिश अधिकारी आला आणि तो लोकमान्य टिळकांच्या वाड्यावर येताना त्याला असं दिसलं की त्या दिवशी वटसावित्री आहे आणि वटसावित्रीचं ते वटाचं पूजन करण्याकरता, वडाच्या झाडाला ते सूत्र गुंडाळण्याकरता सत्यवान आणि सावित्रीचं स्मरण म्हणून त्या सगळ्या स्त्रिया त्यावेळेच्या नटून थटून ते वटसावित्रीचं व्रत, हातात औक्षणाचं ताट तबक घेतलेल्या, ते सगळ्या चालल्या होत्या अशा. आणि त्या झुंडीच्या झुंडी स्त्रिया त्या वटपूजेकरता चाललेल्या होत्या. ते ज्या वेळेला त्याने बघितलं त्यावेळेला टिळकांना घरी आल्यानंतर तो भेटल्यानंतर तो म्हणाला की हा प्रकार काय नेमका तुमचा, कल्चरल काय ही ॲक्टिव्हिटी आहे तुमची? या सगळ्या स्त्रिया त्या वडाच्या झाडाला वस्त्र दोरा का गुंडाळतात? लोकमान्य टिळक हसले आणि त्याला म्हणाले की चांगला पती मिळावा की ज्या सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाच्या पाशापासून सोडवले, असं पातिव्रत्य असलेली सावित्री जी आहे तशी मी ठरावे आणि तसा पती मला सत्यवानासारखा मिळावा, याकरता हे व्रत करतात त्या. मग तो मोठा मिश्किल होता ब्रिटिश अधिकारी आणि तो म्हणाला मग चांगली पत्नी मिळण्याकरता पुरुष कोणतं व्रत करतात? असा प्रश्न त्याने विचारल्यानंतर लोकमान्य टिळक म्हणतात की आमच्याकडे पती चांगला न मिळण्याची खूप शक्यता असते पण पत्नी चांगलीच असते. तिच्याकरता व्रत नाही करावं लागत. कारण आमची पत्नी जी आहे ना, भारतीय स्त्री जी आहे ना म्हणे, ती मातृशक्ती असते आणि ती अपत्य प्राप्तीनंतर आपल्या पतीवरही आपल्या अपत्यासारखं प्रेम करते. गहन रहस्य लोकमान्य टिळक सांगतात. आपल्या अपत्यांसारखा सांभाळ आपल्या पतीचा सुद्धा अपत्याची प्राप्ती झाल्यानंतर भारतीय स्त्री करते, म्हणून तिला मातृशक्ती म्हणतात. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये त्याची सगळ्या विभूती सांगताना असं म्हटलं आहे, कीर्ती ही श्री वाक म्हणजे कीर्ती, संपदा, वाणी, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा. कीर्ती श्रीर वाक्च नारीणाम श्रुतीर मेधा धृती क्षमा, हे सगळे जे गुण आहेत ना, हे सगळे स्त्रीवाचक शब्द आहेत. कीर्ती स्त्रीवाचक आहे. प्रभू रामचंद्रांना कीर्ती मिळाली पण कीर्ती स्त्रीवाचक आहे. संपत्ती मिळाली, कुबेराला संपत्ती आहे पण संपत्ती स्त्रीवाचक शब्द आहे. वाणी, स्वामी विवेकानंदांची वाणी अमोघ होती, वक्तृत्व अमोघ होतं, पण वाणीचं तेज, ओज त्यातला, हा स्त्रीवाचक शब्द आहे. स्मृती स्त्रीवाचक शब्द आहे. मेधा
आद्य शंकराचार्यांसारखी मेधा विलक्षण प्रज्ञावान मनुष्य, ऋतंभरा प्रज्ञा ज्यांची जागृत आहे सतत, तो स्त्रीवाचक शब्द आहे. स्मृतीर मेधा धृती धैर्य, रणांगणात धैर्य लागतं क्षत्रियांना, पण धृती हा स्त्रीवाचक शब्द आहे. म्हणून ती रणरागिणी. वंदे मातरममध्ये म्हणतो दशप्रहरण धारिणी, ती दशप्रहरण धारिणी. धृती हा स्त्रीवाचक शब्द आहे, म्हणून ती दशप्रहरण धारिणी आहे. राक्षसांचा दुष्टांचा संहार करणारी. धृती क्षमा, क्षमा सुद्धा स्त्रीवाचक शब्द आहे. मानवी जीवनाचा भावनिक अवकाश व्यापणारे सगळे महत्त्वाचे शब्द आणि त्या गुणवत्ता स्त्रीवाचक असाव्यात. याचं कारण काय? भगवान श्रीकृष्ण ईश्वर म्हणून म्हणतात की हे सगळे माझे गुण आहेत. म्हणजे ईश्वर स्त्रीच्या अंतःकरणामध्ये पुरुषापेक्षा जास्त आहे. म्हणून हे सगळे स्त्रीवाचक सगळी विशेषणं जी आहेत पुरुषांना चिकटणारी, किती मोठा महान असला पुरुष, पराक्रमी असला, नाही तर साधू असला, सत्पुरुष असला, नाही तर ब्रह्मर्षी असला, तरी सुद्धा त्याला या सगळ्या सद्गुणांचा जर त्याला प्रत्यक्ष त्याला ते हे सद्गुण जर आत्मसात करायचे असतील ते सगळे स्त्रीवाचक आहेत. म्हणून मातृदेवो भव, मग पितृदेवो भव, मग आचार्य त्याच्यानंतर, आणि परमेश्वर तर त्याही नंतर. तर भारतीय परंपरेमध्ये स्त्रीची जी गुणवत्ता आहे, स्त्रीचं जे स्थान आहे, ते अत्यंत महत्त्वाचं यासाठी आहे. शिवाजीराजे कठोर न्याय जो करतात ना जिजाऊंसमोर, अत्याचारी मनुष्याचा चौरंग करा म्हणतात शिवाजीराजे. एका महिलेवर, स्त्रीवर अत्याचार केलेला, त्याची तात्काळ दखल घेऊन शिवाजीराजांनी म्हणतात त्याचा चौरंग करा. म्हणजे कोपरापासनं त्याचे दोन्ही हात छाटून टाका आणि गुडघ्यापासनं त्याचे दोन्ही पाय छाटून टाका. एका स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या माणसाचे भुंडे झालेले हात आणि पाय पाहिले समाजाने की आमच्या मातृशक्तीवर अत्याचार करण्याची त्याची हिंमत होणार नाही. मातृदेवो भव याचं गांभीर्य या दर्जाचं आहे. रावणाने सीतेचं अपहरण केल्यानंतर रावण वध केला प्रभू श्रीरामचंद्रांनी. कुठल्याही स्त्रीचं अपहरण करण्याचं प्रायश्चित्त जे आहे ते देहांत प्रायश्चित्त आहे. भारतीय परंपरा सांगते द्रौपदीचा अपमान केला कुरुकुलाच्या दरबारामध्ये दुर्योधन आणि दुःशासनाने, आणि एक वस्त्र असलेल्या द्रौपदीला फरफटत त्या अर्धवस्त्रामध्ये असणाऱ्या तिला द्रौपदीला फरफटत त्या कुरुकुलाच्या दरबारामध्ये नेलं आणि तिच्या या पद्धतीचा भयंकर अपमान केला. त्या अपमानाचा सूड या पांडवांनी नंतर घेतला आणि तो सूड घेण्याकरता त्यांच्या हृदयामधला अग्नी सतत जागा राहायला हवा याकरता द्रौपदीने काय केलं? द्रौपदीने आपले केस मोकळे सोडले आणि भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि युधिष्ठिराला सांगितलं, या तिच्या पाचही पराक्रमी महारथी पतींना तिने सांगितलं, कडक शब्दामध्ये सांगितलं की जोपर्यंत दुरात्मा दुर्योधनाच्या रक्ताने लाल झालेले हात घेऊन तुम्ही येत नाही आणि माझ्या केसांचा संभार बांधत नाही, तोपर्यंत पौरुषहीन असलेल्या माझ्या पतींनी खाली मान घालून आपलं राज्य आणि मला सुद्धा द्यूतामध्ये गमावलं त्याची स्मृती तुमच्या डोळ्यात सतत सलावी. तुम्ही जन्मात कधी हा सूड घेणं विसरू नये याकरता मी माझे केस मोकळे सोडेन, तोपर्यंत मी केस बांधणार नाही. दुर्योधनाची छाती आणि त्याच्या मांड्या गदेच्या प्रहाराने भीमाने फोडून टाकल्यानंतर उसळून वाहणाऱ्या त्याच्या रक्तामध्ये स्वतःचे हात त्याने बुडवलेले आहेत आणि ते हात रक्ताने माखलेले दुर्योधनाच्या धावत धावत मोठ्या गर्जना करत भीमकर्मा वृकोदराहा असं त्याचं नाव आहे, महाभयंकर कर्म करणारा भीम. आणि तो त्या त्वेषाने दुर्योधनाला मारल्यानंतर रक्ताने लाल झालेले ते हात घेऊन तो द्रौपदीकडे येतो आणि तिच्या केशांना स्पर्श करतो त्या हाताचा, आणि मग द्रौपदी तिचा केशसंभार बांधते. आपल्या पतीनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा, आपल्या झालेल्या अपमानाचा सूड घेण्याकरता सतत त्यांना उद्युक्त करणारी, अग्नीतनं निर्माण झालेली द्रौपदी, अग्नीसारखी तेजस्वी, द्रुपद राजाची मुलगी, यज्ञकुंडातनं ती आली आहे, ती तेजस्वी अतिशय, अग्नीसारखी दाहक आहे. आणि अशी ही मातृशक्ती जी आहे तिने अभिमन्यूसारखा पराक्रमी पुत्र दिला. हा सगळा पराक्रम जर आपण पाहिला आणि त्या स्त्रीने पौरुष जागं ठेवण्याकरता आपल्या स्वतःच्या पतींना सुद्धा त्या तेजस्वितेची धग कशा पद्धतीने तिच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसते हे ज्यावेळेला आपण पाहतो
त्यावेळेला मातृशक्ती काय दर्जाचं समर्पण करू शकते आणि मातृशक्तीचा प्रभाव किती आहे याचा अंदाज आपल्याला येतो. इंदिरा गांधी कणखर होत्या आणि हा कणखरपणा जवाहरलालजींकडनं आलेला नव्हता, तो कमला नेहरूंकडनं आलेला होता. त्या कणखरपणाचा एक प्रसंग सांगतो. ज्यावेळेला चंद्रशेखर आझादांना ब्रिटिशांनी अल्फ्रेड पार्कमध्ये घेरलं सर्व बाजूनी आणि गोळीबार झाला, चंद्रशेखर आझादांनी गोळीबार केला, काही ब्रिटिश लोक मारले गेले त्यामध्ये, पण चंद्रशेखर आझाद मारले जाण्याच्या अगोदर चंद्रशेखर आझादांनी डोक्यामध्ये गोळी झाडून घेऊन स्वतःचं आत्मसमर्पण केलं अल्फ्रेड पार्कमध्ये. आणि ही घटना घडल्यानंतर तरीसुद्धा ब्रिटिशांनी त्यांच्या देहाची चाळण केली गोळ्या झाडून. इतका राग त्यांचा चंद्रशेखर आझादांबद्दल होता. कधीच सापडले नाही जिवंत चंद्रशेखर आझाद आणि क्रांतिकार्य करत राहिले. संपूर्ण हिंदुस्थान त्यांनी असा ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं होतं या क्रांतिकारकांनी. तर त्या चंद्रशेखर आझादांना तिथे त्यांची हत्या ब्रिटिशांनी केल्यानंतर त्यांचं शव जे आहे ते शव तिथनं पळवून नेलं ब्रिटिशांनी. आणि कमला नेहरू आणि पुरुषोत्तम दास टंडन यांनी ब्रिटिशांना जाऊन जाब विचारला की चंद्रशेखर आझादांचं शव कुठे आहे, त्याच्यावर आम्ही अंत्यसंस्कार करणार आहात, हा भारत मातेचा सुपुत्र आहे, त्याच्यावर आम्ही अंत्यसंस्कार करणार. आणि हजारो लोक जसे जमायला लागले तसं ब्रिटिशांवर दडपण आलं आणि चंद्रशेखर आझादांचा शव जे आहे ते त्यांच्या ताब्यामध्ये दिलं आणि त्यावर अंत्यसंस्कार कमला नेहरूंनी केले. ज्यावेळेला त्यावेळच्या राजकीय पक्षाचे काँग्रेसचे लोक म्हणाले की बापूच अहिंसेवर विश्वास ठेवतात आणि हिंसेच्या मार्गाने जाणाऱ्या क्रांतिकारकांवर जर आपण अंत्यसंस्कार केले तर बापू काय म्हणतील. यावर कमला नेहरू कणखरपणाने म्हणतात, बापू काय म्हणतात याची मला पर्वा नाही, मला भारत मातेच्या अपत्यावर चंद्रशेखर आझादांवर अंत्यसंस्कार केले पाहिजेत. हा कणखरपणा एक आई दाखवू शकते. तसाच कणखरपणा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव वगैरे यांच्यावर अंत्यसंस्कार करताना एक स्त्री दाखवते. या पद्धतीचे विद्यावती देवी पण भगतसिंगांची आई त्याच पद्धतीची तेजस्विता दाखवते. आणि या क्रांतिकारकांच्या मातोश्री ज्या पद्धतीची तेजस्विता दाखवतात ती मातृशक्तीचं सामर्थ्य आहे. आणि हे मातृशक्तीचं असलेलं सामर्थ्य भारतामध्ये कधीही विझणार नाही. इंदिरा गांधींकडे कमला नेहरूंकडनं आलेला कणखरपणा जो आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या वागण्यातली एक वेगळ्या पद्धतीची जी छटा आहे. काँग्रेसचे एक जुने नेते त्यांनी आठवण लिहिली होती. त्या आठवणीमध्ये विमानतळावर दिल्लीच्या इंदिरा गांधी वेटिंग लाऊंजमध्ये आणि त्यांच्या शेजारी संजय गांधी त्यांचा मुलगा बसलेले होते आणि सगळे वेटिंग लाऊंज भरलेला होता. आणि त्यावेळेचे महाराष्ट्रातले एक नेते मधु लिमये, ते खासदार होते संसदेतले त्यावेळेला, आणि त्या मधु लिमये यांनी आत डोकावून त्या वेटिंग लाऊंजमध्ये बघितलं, सगळ्या खुर्च्या भरलेल्या आहेत. मग बसायला जागा नाही म्हटल्यावर ते तिथनं बाहेर निघणार. तोच इंदिरा गांधींनी सांगितलं, मधुजी आई आहे. तर मधु लिमयेंच्या चेहऱ्यावर भाव होते की बसायला खुर्ची नाही आहे, मी आत येऊन काय करणार. इंदिरा गांधी संजयला म्हणाले, संजय देखते नहीं बुजुर्ग खड़े हैं और तुम बैठे हो यहाँ पे. धाडकन संजय गांधी उठून उभा राहिला आणि मधु लिमयेंना हात धरून त्याने आणलं आणि शेजारी बसवलं त्यांच्या. एक आई आपल्या बालकावर संस्कार कसे करते, ते बालक त्या संस्काराप्रमाणे वागेल की नाही माहिती नाही, पण ते संस्कार करण्याचं काम ती आई करत असते. अशी पुष्कळ शेकडो उदाहरणं आपल्या भारतीय परंपरेमध्ये दिसतात. म्हणून मातृदेवो भव, म्हणून पितृदेवो भव. आणि यांना माहेर नाही आहे, तुम्हाला आहे. लिहिलं नाही कपाळावर आमच्या. ती बहिणाबाई ज्यावेळेला हाल अपेष्टा सोचते, ज्यावेळेला ती पराकोटीचं दारिद्र्य सोचते तिच्या सासरी, त्यावेळेला म्हणते की बहिणाई, अगं तू इतक्या तळमळून लिहिते, तुला दुःख इतकं होतंय आणि तुला इतकी विपन्नावस्था आलेली आहे, मग माहेरी का नाही निघून जात. त्यावेळेला बहिणाबाई असं म्हणते की मी माहेरी निघून गेले तर माझ्या मुलीचं माहेर कुठे होईल, म्हणून मी सासरी राहते. माझ्या मुलीला माहेर हवं म्हणून माहेरी हे सगळं सहन करून मी सासरी राहते. माझ्या मुलीला माहेर हवंय, मी माहेरी जर निघून गेले तर माझ्या मुलीला माहेर राहील का.
असं बहिणाबाई म्हणतात. मातृहृदयाचं आपल्या मुलीला माहेर मिळावं याकरता किती तळमळ होते याचं हे एक उदाहरण. आणि असंच एक दुसरं उदाहरण मी पाहिलेलं तुम्हाला सांगतो. ताजमहाल नव्हे तेजोमहाल जे लेखन केलं ना, ग्रंथ, अपार ग्रंथसंपदा लिहिलेली पुन्हा ओक, पुरुषोत्तम नागेश ओक, त्यांची आम्ही विट्यात 3 दिवस व्याख्यानं ठेवली होती. त्यावेळेला पुन्हा ओक 86 वर्षाचे होते. मग त्यांना 3 दिवस व्याख्यानांकरता आम्ही विट्याला बोलवलं होतं आणि मग गाडी पाठवली होती. तर त्यांचा फोन आला मला की म्हणे मी आणि माझी पत्नी दोघं येऊ का? म्हटलं आनंदाने या ना ओक साहेब, विचारता काय तुम्ही? पण गाडीतनं उतरताना एकटेच पुन्हा ओक दिसले. मी म्हटलं का ओक साहेब, तुमच्या पत्नी सह तुम्ही येतो म्हणाला होता, त्या आल्या नाहीत का? म्हणजे ती तिच्या माहेरी थांबली विट्याला येताना साताऱ्यात. म्हटलं माहेरी कोण असतं? म्हणजे माहेरी तिची आई असते. पुन्हा 86 वर्षाचे, त्यांची पत्नी किमान 80-81 वर्षाची, तिची आई किमान 100 वर्षाची असेल. म्हणजे तिच्या आईने तिला सांगितलं की व्याख्यानं लेक्चर वगैरे जोडायचं काम त्यांच्यावर सोपवतो म्हणे, आणि तू माहेरी आहे, इकडे तुला पुरणाच्या पोळ्या करून खायला घालेल. 100व्या वर्षी आपल्या लेकीला पुरणाच्या पोळ्या करून घालण्याचं ते मातृत्व जे आहे. आई ही एकदा आई झाली ना की जन्मभर अपत्य राहते. त्यामुळे ती जन्मभर आईच राहते. मातृत्व जन्मभर राहतं. क्षणकालची पत्नी आणि अनंत काळची माता आहे, उगाच नाही म्हणत. आणि मग शिवबांसारखा मुलगा आपल्या जिजाऊंची, महाबळेश्वराचं देवालय आहे ना, त्या देवालयाच्या तिथे बाहेर लिहिलेलं आहे की शिवाजी राजांनी जिजाऊंची सुवर्ण तुला केली होती. तिथे सुवर्ण तुला आपल्या आईची. आणि त्या महाबळेश्वरचे ते भट गुरुजी त्यांनी सुवर्ण तुला का करायची विचारल्यानंतर शिवाजीराजे सांगतात की सोन्यासारखा पुत्र व्हावा अशी प्रार्थना ज्या आईने केली, केवळ सुवर्ण तुला करून त्या आईच्या ऋणातनं मी तर मुक्त होणार नाही, पण मला थोडंसं तरी समाधान मिळेल याकरता आईची सुवर्ण तुला मी केली, असं शिवाजीराजे म्हणतात. आईचं हा प्रभाव आहे बालकाच्या मनावरचा. आणि शहाजीराजे गेल्याचं कर्नाटकामध्ये ज्यावेळेला शहाजीराजांच्या मृत्यूची बातमी येते त्यावेळेला जिजाऊ सती जायला निघतात. शिवाजीराजे ओक्साबोक्शी रडतात. लहान मूल जसं आपल्या आईच्या पायांना मिठी मारतं आणि रडतं की नाही आई तू जाऊ नकोस म्हणून, तसे एखाद्या लहान निरागस मुलासारखे शिवाजी राजे त्यावेळेचे जिजाऊंच्या पायाला मिठी मारून म्हणतात की आऊसाहेब आम्हाला सोडून जाऊ नका. हिंदवी स्वराज्य पोरकं होईल आईसाहेब. सती जाण्याचा आपला निर्णय जिजाऊ बदलतात त्याकरता. चक्रवर्ती सम्राटासारखी 400 वर्षांनंतर सुद्धा ज्या शिवाजीराजांच्या पराक्रमाची, पौरुषाची आपण अनुभूती प्रत्यक्ष घेतो आणि भारताच्या संसदेपुढे तेजस्वीपणाने शिवाजीराजांचा अश्वारूढ पुतळा जो उभा केला आहे, सगळा भारत त्या पुतळ्याकडे मूर्तिमंत पौरुष, मूर्तिमंत क्षात्र तेज म्हणून पाहतो. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा वारसा चालवणारा आदर्श राजा म्हणून जो पाहतो, तो आदर्श राजा एखाद्या निरागस बालकासारखा आपल्या आईवर कसा प्रेम करतो, हा जिजाऊंनी आपला निर्णय जो बदलला. आणि मग शिवबांच्या डोक्यावर वडिलांचं आणि आईचं दोघांचं तर नाही दुर्दैवाने, पण जिजाऊंचं छत्र शेवटपर्यंत राहिलं. आणि शिवाजी राजांचा राज्याभिषेक डोळ्याने पाहण्याकरता जिजाऊ राहिल्या होता. शिवाजी राजांचा राज्याभिषेक 1674 झाला आणि त्यानंतर रायगडावरचं ते हवामान जिजाऊंना मानवत नव्हतं म्हणून पाचाडच्या वाड्यामध्ये जिजाऊ आल्या आणि त्यानंतर त्यांनी तिथे देह ठेवला. हिंदुस्थानामध्ये हिंदूंची राजसत्ता ठिपक्या एवढी सुद्धा नाही. तो पराक्रम करणाऱ्या, आपल्या पौरुष असलेल्या पराक्रमी आपल्या पुत्राच्या डोक्यावर छत्र आणि चामर आणि सुवर्ण सिंहासनावर 32 मणाच्या आपल्या पुत्राला विराजमान झालेलं पाहण्याकरता त्या आईने मृत्यू रोखून धरलेला होता. याला आई म्हणतात. शिवाजी राजांचा राज्याभिषेक पाहिल्यानंतर मग जिजाऊंनी डोळे मिटले, हा इतिहास आहे. तर त्यामुळे मातृदेवो भव पितृदेवो भव. आपण कुणाच्याही आईच्या पोटी नुसते जन्माला आलो असं समजू नका. तिचं ऋण आपल्यावर आहे.
तिला माहेर आहे, आपल्याला माहेर नाही, आपण करंटे आहोत, ही जाणीव माऊलींना सुद्धा होते. म्हणून माऊलींनी सांगितलं की मी आता, माऊलींना लोक माऊलीच म्हणतात, ज्ञानेश्वर माऊलींना. एक पुरुष म्हणून जन्माला येऊन सुद्धा माऊली हे नामाभिधान आहे, कारण आईचं जे उत्कट प्रेम आहे ते ज्ञानेश्वरीतनं ओसंडून वाहतं, ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यांना कळतं. म्हणून 60-70 वर्षाचे, 80 वर्षाचे वारकरी माऊलींच्या समाधीला मिठी मारून म्हणतात, माऊली मी आलो बरं का, माऊली मी आलो बरं का, असं म्हणणारे मिठी मारून ते वयस्कर वारकरी ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीला म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलींबद्दल वाटणारं अत्यंतिक प्रेम तर त्यामध्ये आहेच, पण त्याबरोबर त्यामध्ये हे शल्य आहे की आम्हाला माहेर नाही आहे, आम्हाला माहेरी येण्याकरता आळंदीला यावं लागेल माऊलींकडे. तुम्हाला माहेर आहे, यांना माहेर नाही आहे, आम्हाला माहेर नाही आहे. ती अपूर्णता भरून काढण्याकरता ज्ञानेश्वर माऊली भगवद्गीतेवरचं भाष्य लिहून ज्ञानेश्वरी ओघवत्या भाषेमध्ये अत्यंत मृदू स्वरामध्ये माऊलीच्या अंतःकरणाने लिहितात. आईसारख्या स्वरात बोलतात, मृदू स्वरात बोलतात. त्या पद्धतीचं प्रेम स्रवतं त्या ज्ञानेश्वरीच्या एका एका ओवीतनं. म्हणून त्यांना माऊली म्हणतात. तर आई हे असं एक अजब रसायन आहे की ज्याचा अंत लागत नाही, जे समजत नाही, जे उमजत नाही, ती आहे तोपर्यंत ज्याची जाणीव होत नाही, आणि ती गेल्यानंतर भावविश्वामध्ये मोठा खड्डा पडतो की जो कुणीही भरून काढू शकत नाही. अशा आईला वंदे मातरमच्या रूपात बंकिमचंद्रांनी जी आदरांजली वाहिली प्रत्यक्ष भारत मातेला, दुर्गेच्या रूपामध्ये, सरस्वती लक्ष्मीच्या रूपामध्ये, कमळावर आरूढ झालेल्या रूपामध्ये, ते आपण नंतर वंदे मातरमने जो समारोप करतो ते भारत मातेचं विराट रूप जे आहे त्याचं वंदे मातरममध्ये केलेलं. दुर्गादेवीला भारत मातेच्या रूपात बंकिमचंद्रांनी प्रत्यक्ष पाहिलं आणि ते काव्य लिहिलं. बंकिमचंद्रांची मुलगी विचारते की बाबा हे तुम्हाला कसं सुचलं? त्यावेळेला बाबा हे तुम्हाला कसं सुचलं काव्य, असं ती मुलगी ज्यावेळेला म्हणते त्यावेळेला बंकिमचंद्र म्हणतात, बाळ हे काव्य नाही आहे, हा राष्ट्रमंत्र आहे. हे भारत मातेचं स्तवन आहे आणि हा राष्ट्रमंत्र आहे. सगळ्या राष्ट्रामध्ये या मंत्राचं गायन केलं जाईल असं बंकिमचंद्र म्हणतात. त्यांच्या नैहाटीच्या त्या छोट्याशा घरामध्ये, त्या हवेलीतल्या त्या छोट्याशा खोलीमध्ये, आणि राष्ट्रमंत्राचा दर्जा त्याला मिळतो. आणि वंदे मातरम म्हटल्यानंतर वंदे मातरम म्हणत म्हणत स्वतःचे प्राण अर्पण करणारे क्रांतिकारी एका हातात भगवद्गीता आणि मुखामध्ये वंदे मातरम म्हणून फासावर लटकवले जातात. ते चालत जातात, स्वतःच्या गळ्यात स्वतःच्या हाताने फाशीचा दोर घालतात. ब्रिटिशांचे डोळे पांढरे व्हायची वेळ येते. इतकी विलक्षण निर्भयता कशी! याच भारतमातेच्या चरणी, याच भारतमातेच्या पोटी तिच्या उद्धाराकरता, तिच्या उन्नयनाकरता आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ, असं ते फाशीवर जाण्यापूर्वी क्रांतिकारक म्हणतात. आणि वंदे मातरमचा जयघोष करत म्हणतात. वंदे मातरममधलं जे सामर्थ्य आहे ते आमच्या मातृशक्तीचं सामर्थ्य देशभरामध्ये एका राष्ट्रमंत्राच्या रूपामध्ये ज्या पद्धतीने त्याचा प्रभाव वर्षानुवर्ष राहिला, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात लिहिलेलं, आता आपण 21व्या शतकात आहोत. इतका प्रदीर्घ काळ, 150 वर्ष होऊन गेली वंदे मातरम लिहून. प्रदीर्घ काळ राष्ट्रमंत्राचा जो प्रभाव राहिला त्याचं कारण ते मातृशक्तीशी जोडलेलं आहे. तर म्हणून मातृशक्तीचं हे जे गहन रूप आहे की नाही, त्याचं आकलन होत नाही, बुद्धीने होणार नाही. ते प्रेमाने होऊ शकेल, कृतज्ञतेने होऊ शकेल, मातृचरणांवर वंदन करून होऊ शकेल. हा संस्कार आपण सगळ्यांनी ग्रहण जर केला, आपण, त्यांनी जरुरी नाही आहे, त्याच मातृशक्ती आहेत, त्याही प्रेरणा देतात, तर आपण ग्रहण जर केला तर मातृशक्तीचा जय जयकार पुन्हा एकदा या देशामध्ये होईलच होईल. एकही अत्याचार मातृशक्तीवर झाल्याची एकही बातमी आम्हाला कधी वाचायला मिळणार नाही. त्या पद्धतीची अभद्रता जी आहे, त्या पद्धतीचा अनाचार जो आहे तो पूर्ण अस्तंगत होईल. आणि तो अस्तंगत करण्याकरता जी विलक्षण तेजस्वी पवित्रता हवी ती आमच्या मातृशक्तीकडे आहे. याबद्दल यत्किंचित संदेह आपल्यापैकी कुणीही मनामध्ये ठेवू नये, ही प्रार्थना आपल्या चरणी करतो. वंदे मातरम. श्रीराम समर्थ. संपूर्ण वंदे मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजलाम सुफलाम
मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना फुलकितयामिनीं फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले कोटि कोटि भुज धृत खर खरवले ও बोला কেন মা এত বলে বাহুবল ধারিণী নমামি তারিণীম রিপুদল वारिणीं मातरं वन्दे मातरं তুমি বিদ্যা তুমি ধর্ম তুমি হৃদি তুমি মর্ম त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुमी मा शक्ति हृदये तुमी मा भक्ति तुम्हारे प्रतिमा गोड़ी मंदिरे मंदिरे मातरं वन्दे मातरं त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्या दायिनी नमामि त्वं नमामि कमला अमला अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरम् श्यामलां सरलां सुष्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्